येणारा कुठलाही आमदार असो, आता जो निवडून येणारा आमदार आहे, त्याच्यासाठी एक प्रकारचं विजनच विजन आहे. बरोबर. एखाद्याला पाडण्याची ताकद देखील तुमच्यात बरोबर. आहे. कोण दरोडा की बरोबर, ह्या दोघांमध्ये ती धमक आहे का? अनुभव खूप आहे. अनुभव त्या आहे. अनुभवाचा वापर तालुक्याला होऊ द्या ना. बरोबर. दरोडा असो नाही तर बरोबर असो, मला जे करायचं ते मी करणारच आहे. दोघांबद्दल खूप उदासीनता आहे. तालुक्याचे 5 महत्वाचे प्रश्न तर आपल्या चॅनलला त्याच्यासाठी की समाजावर अन्याय होऊ नये किंवा समाजाच्या ज्या समस्या असतील त्या आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. नमस्कार मंडळी, मी विकास स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आपल्यासोबत आहेत अपर्णाताई, इकडे आहेत आमचे सहकारी अजित भालके. नमस्कार. तर आपण आज इकडे आलेलो आहोत ताईंसोबत चर्चा करण्यासाठी, कारण आता विधानसभा निवडणूक सुद्धा येते आणि आमच्या शहापूर तालुक्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. त्यांच्या काही मागण्या सुद्धा आहेत, त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत की येणारा जो आमदार असेल त्यांनी काय केलं पाहिजे, समाजासाठी काय केलं पाहिजे, जनतेसाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत. नक्कीच. आता एवढ्यात यांनी आमची ओळख करून दिली विकासने. खरं तर आपण बघतोय की इतर बरेचसे समाज कार्यकर्ते शहापूरमध्ये आहेत. त्यातले सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहापूर तालुक्याची रणरागिणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे यांच्या कन्या अपर्णाताई खाडे. नुकताच त्यांना वर्ल्ड ह्युमन राईट ऑर्गनायझेशन यांच्याकडनं डॉक्टरेटची पदवी दिली त्यांच्या समाजकार्याबद्दल. खरं तर एखादी व्यक्ती समाजासाठी काय काय करू शकते, तर मागच्या एका आंदोलनामध्ये ताईंनी स्वतः मुंडन देखील करून घेतलं होतं. 2 वेळा मुंडन केलं. अगदी बरोबर. म्हणजे एखादी महिला असून तरी मुंडन आंदोलन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील. त्याचबरोबर बघितले की बरेचसे आपले जे काही रस्ते खराब आहेत, या खराब रस्त्यांसंदर्भात देखील ताईंचं खूप मोठं आंदोलन आहे. एकदा ताई एका आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. आपण गणपती रस्त्यामध्ये घेऊन बसलो होतो. खड्ड्यामध्ये मी सुद्धा पाहिलं होतं तो व्हिडिओ, ब्रिज जवळ सुद्धा खड्ड्यामध्ये. त्याच्या आधी आम्ही इथे तर अशा वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ताईंचा स्वतःचा सहभाग असतो आणि आज ताईंचा आपण मनापासून आपल्या हक्क जनतेचा या आमच्या ब्रॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि ताई, आज तुम्हाला भेटण्याचं कारणच वेगळं आहे. खरं तर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव बाहेर चालू आहे, जो की विधानसभा निवडणूक आहे. आणि आता शहापूर तालुक्याची दशा आणि दिशा या दोन्ही आत्ताच्या या इलेक्शनवर ठरणार आहेत. कारण कसं असं म्हणतात का, जसा नेता तशीच प्रजा, म्हणजे जसा राजा तशी प्रजा असते असं म्हणतात. तर यावेळेस आपल्याला तालुक्याचा राजाच निवडायचा आहे थोडक्यात. तर याबद्दल तर आपण तुमच्यासोबत आम्ही बोलणारच आहोत, तुमच्या कामांबद्दल देखील बोलणार आहोत. तुम्ही मगाशी विकासने ओळख करून देताना हे देखील सांगितलं तुमच्या काही मागण्या देखील आहेत. बरोबर. हा, तर ताई आपण सुरुवातच तुमच्या मागण्यांपासून करूयात आणि मग पुढच्या गोष्टी बोलूयात. नमस्कार, मी अपर्णा खाडे. शहापूरमध्ये समाजकार्यामध्ये सतत अग्रभागी असते असं अजित म्हणतोय. पण मी एक छोटेस खारीचा वाटा उचलत असते तालुक्याकरता. एवढं काही विशेष गोष्ट नाहीये. आपण बघत आलो की 40-45 वर्ष आपल्याकडे आदिवासी आमदार असल्यामुळे पूर्वी शिक्षणाचा अभाव होता. बरोबर. हो. पण आताच्या त्यानंतरच्या काळामध्ये जे जे उमेदवार आमदार झाले ते उमेदवार शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होते. अगदी. आणि आता जर आपण बघतो तर आपल्या तालुक्यामध्ये असं कोण नाही की तो शिक्षणापासून वंचित आहे. मग तो आदिवासी असो की इतर समाजाचा असो. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वैचारिक प्रगल्भता वाढलेली आहे. बरोबर. त्यामुळं आता ज्या शहापूरच्या समस्या आहेत त्या अगदी प्रकर्षाने समोर मांडल्याच गेल्या पाहिजेत आणि त्या मांडून त्यांचं निराकरण केलंच गेलं पाहिजे असं माझ्या मनाला खूप वर्ष. आता मी पूर्ण तालुक्यात फिरत असते आणि फिरत असताना अनेक समस्या अशा आहेत की त्या वर्षानुवर्ष आपल्याला भेडसावतात. ठीक आहे, आपला तालुका डोंगराळ प्रदेश असल्यामुळे काही गोष्टी शक्य होत नाही. पण आपल्या तालुक्यामध्ये आता 4 धरणं, मध्य वैतरणा, तानसा, बादसा, आता मुंगरी होतोय, परत नंतर शाई होतोय. पण या सगळ्याचा फायदा आपल्याला कुठेच नाहीये. आपण मुंबईची ताण भागवतो, वर्षानुवर्ष मुंबईची ताण भागवतो. आता इंग्रजांच्या काळामध्ये तानसा वैतरणा धरणं झाली, इथून 100 किलोमीटर पाणी जातं. पण माझ्या तालुक्यातल्या जनतेला फेब्रुवारी आला की पाण्यासाठी वणवण करायला लागली. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. मी तिकडे तेलंगपाडा असेल, कोळीपाडा, थरातेपाडा, पाटोळ, ते लोक 4-4 किलोमीटर पायी जाणार, 500 मीटरची दरी चढणार, 500 मीटर दरीत उतरणार आणि मग ते पाणी आणणार. म्हणजे दिवसात फक्त 3 हंडे पाणी ते लोक दिवसात आणू शकतात. मी स्वतः पाहिलं तिकडे. पण वाईट कंडिशन
आणि मी एक फक्त तेल आणि पाणी सांगितलं. मग मी फिरते आणि ते फिरत असताना मला नेहमी जाणवतं की तालुक्यामध्ये खूप पाण्याचे स्तोत्र आहेत. हो इतके पाण्याचे स्तोत्र की ते त्यांचा जर अभ्यास पूर्ण म्हणजे हे केलं, सर्वेक्षण केलं, तर ते पाणी आपल्या तालुक्याला उपयोगी येऊ शकतो. बरोबर. पण काही ठिकाणी समजा फॉरेस्टच्या अडचणी आहेत. पण आता हे सगळे फॉरेस्ट वगैरे झालं, हे सगळं सरकारचेच डिपार्टमेंट आहेत ना. हो हो मग ते अगदी. तुमचं तुम्ही हे करू शकतात. पण नक्कीच. त्या दृष्टीने जर पाण्याचं हे झालं तर तुम्ही बघा, आपण तालुक्यात फिरताना एक लक्षात येतं की शहापूर तालुक्यातलं 90% पावसाचं पाणी फुकट जातं. बरोबर. हो 10% पाणी आहे जे विहिरी, धरणं किंवा बंधारे वगैरे काय असेल, तलाव असतील त्याच्यामध्ये वाचतं. बाकी 90% पाणी फुकट जातं आणि पुढे जाऊन काय होतं, समुद्राला मिळतं. बरोबर. खारट पाणी येतो. बरोबर. मग त्या पाण्याचा उपयोग तुम्ही का करत नाही? तालुक्याची अवस्था ताई अशी आहे की धरण उशाला न हा. पुरवठ तोंड कशाला. कशाला. म्हणजे आता समजा आपण कोठरा, साकडगाव तिकडे गेलो तर समोर खाली पाणी दिसते. बरोबर. बरोबर. थराचा पाडा तर त्या धरणाच्या बॅकवॉटर मध्येच आहे. मग धरणाचे पाणी समोर दिसत असतानाही जर आमच्या लोकांना प्यायला पाणी नाही. मिळत नाही, तर याची आता मागे पांडुरंग बोरवांनी बावलीचं प्रकरण केलं. हो तर बावलीचं प्रकरण केलं तर माझा सुरुवातीला विरोध आहे, म्हणजे अजूनही विरोध आहे. का तर बावलीचं तुम्ही तिकडनं पाणी तिकडनं काढते. फार दुसऱ्या आणि फेब्रुवारी जिल्ह्यातनं मार्च मध्ये ते आपण पाणी घालायचं. म्हणजे हे होतं, पुरणार नाही ते पाणी. पाणी पुरत नाही. आणि तालुक्याची तहान खूप मोठी आहे, आणि तालुका आपला खूप मोठा आहे. मोठा आहे. तर त्याच्याऐवजी हे जे स्तोत्र आहे, आता आपण दोळखामकडनं जाताना गांडूळवाडकडे चढतो, हम्म. तर गांडूळवाडच्या त्या उजव्या साईडला जी घळ आहे ती डायरेक्ट वाशाळाकडे निघते. बरोबर. हो. मग तिचा अभ्यास पूर्ण विचार केला. मध्ये एक चोर नदी आहे, तिचंही पाणी तिला मिळतं. तर वरचा पठार भिजून तुम्ही मुंबईला काय पाणी पुरवठा येतं, कसाराला पाणी पुरवठा होईल, तुम्हाला जिथं जायचं तिथं पाणी पुरवठा होईल. पण हे अभ्यास होतच नाही. हम्म. मग हे जे फिरत असते मी, तेव्हा मला एक लक्षात आलं की तालुक्यातल्या समस्या एवढ्या आहेत. मग यावेळेस मी असं ठरवलं, आता मी जवळजवळ 4 वर्ष, मी आधी पूर्वी काँग्रेसचं काम करत होती ना, पण मी आता यावेळेस असं ठरवलं की 4 वर्षापासून मी कुठल्याच पक्षाचं काम करत नाही. फक्त सामाजिक प्रश्न जे आहेत तालुक्यातले, बरोबर. त्या प्रश्नांकरता मी भांडत असते. आणि त्या अनुषंगाने मी आता जवळजवळ 37 मागण्या काढल्यात. खरं तर 30-40 मागण्या, म्हणजे 40 एक मागण्या होत होत्या. रेल्वेचे प्रश्न होते, अजून काही शिक्षकांचे प्रश्न होते. पण मी त्या 37 मागण्या प्रकर्षाने पुढे ठेवल्यात. का तर त्या मागण्या पूर्ण झाल्या. आणि हे तालुक्यात येणारा कुठलाही आमदार असो, आता जो निवडून येणारा आमदार आहे, त्याच्यासाठी एक प्रकारचं विजनच मी विजन आहे, त्याच्यापुढे ठेवलंय. बरोबर. येस येस ताई त्या दोन्ही गोष्टींवर आपण बोलणार आहे. तालुक्यातलं हा. कोण आमदार असेल हे विकास आपण पुढे बोलूया. बोलूयात. पण आता ना भारताला जवळपास 75 वर्ष होत आली स्वातंत्र्य होऊन गेले. होऊन गेले. हा म्हणजे झाली. माझं तेच म्हणणं आहे की अजूनही आपण अन्न, वस्त्र, निवारा, आता पुढे जाऊन आरोग्य, शिक्षण नक्कीच. याच मूलभूत गरजांसाठी भांडणार आहेत किंवा याच्यावरच इलेक्शन होणार आहेत का? मी तुला तेच म्हटलं ना, शैक्षणिक अभाव, आरक्षणाच्या याच्यामुळे पूर्वी जे काही लोक, आता समजा आता बघ आपल्याकडे एखाद्या गावचा सरपंच, हम्म. गावचा सरपंच जर आदिवासी असला किंवा लेडीज असली, तर तिला स्वतःची वैचारिकता काय असते, खूप तुम्ही महत्वाचा त्या- मुद्दा हा. म्हणला. ती वैचारिकता तुम्ही ठेवली पाहिजे. त्याच्यात सांगतो मी. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, अगदी बरोबर. तुम्ही जेव्हा एखाद्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी हे करताना, तर सरकारनेच नियम करावे. म्हणजे सरपंच असेल तर 10वी-12वी कंपल्सरी झालेला पाहिजे. तुमची शिक्षणाची हे पण वाढते, हा. शिक्षण पात्रता पण वाढते. जो जो आमदारकी लोक आहे त्याची 12वी किंवा बीए बीकॉम तरी झालेलाच पाहिजे. हो 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 ही जी तुमची शैक्षणिक अटी आहेत, त्या अटींमुळे तुमचं शिक्षणाच्या क्षेत्रातलं टक्केवारी पण वाढते. बरोबर. हो अज्ञानाचं तुमचं कमी होतं. आणि वैचारिकता, म्हणजे मी नेहमी सांगत असते की जेव्हा एखादं, आता समजा तालुक्यामध्ये 110 ग्रामपंचायत, हो. 110 ग्रामपंचायत निम्म्याच्या म्हणजे जवळजवळ बहुतेक सगळीकडेच आदिवासी सरपंच होते. मग ह्या फक्त एकदाच आदिवासी लोकांना तुम्ही जेव्हा म्हणजे सरपंच, उपसरपंच असतील, सदस्य असतील, त्यांच्यासाठी पंचायत समितीने शिबिर लावावेत. बरोबर. बरोबर. शिबिर लावावेत आणि त्या शिबिरामार्फत त्यांचं कार्य काय असतं, आज आपण बघतो, ट्रेनिंग त्याला द्यायला ट्रेनिंग पाहिजे. दिली, कंपल्सरी दिली बरोबर. पाहिजे. वर्षातनं 2 दिवस तरी त्यांच्या ट्रेनिंग असल्या पाहिजेत. ताई, जशी शिक्षकांना याच्यावर- असते, हा, हा. अंगणवाडी सेविकांना Yes, ट्रेनिंग yes. असते, तशी ट्रेनिंग हा, सरपंचांना त्यांना द्यायला तशी पाहिजे. मी प्रशासनात काम केलं, तशा काही ट्रेनिंग आहेत प्रशासनात, नाही आहेत हम्म. ते असं नाही. कंपल्सरी करत पण नाही ताई मी ना अजित. काही आता मी जवळजवळ 7-8 वर्ष मी काम केलं विकास हम्म. याच्यामध्ये. तर या गोष्टी बघायला भेटल्या की आपल्याकडे ना एक सरपंच पती म्हणून एक कॉन्सेप्ट आली होती, हा, अजून देखील आहे. म्हणजे त्यांची पत्नी सरपंच असते, परंतु सगळा कारभार हा पतीच्या हातात असतो. बरोबर. हा, मग मला हेच म्हणायचं हा, आहे ना, बरोबर. का पतीने पण पत्नीला खांद्याला घेऊन लावून नाही नाही, ते तिला सगळं कधी ते करणार? बघत असतो. हम्म. एक तिच्या जबाबदारी तिला कधी करणार, सांग मला. आणि अजून हे एक झालं, आता हे जनरली आपण हे सगळीकडे बघायला भेटतो. जसं मुरबाडला काहीतरी 27-28 ग्रामपंचायती साधारण पेसामध्ये आहेत. बरोबर. बाकीच्या जनरल. हम्म. जर आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये असं होऊ शकतं,
तर मग शहापूरमध्ये मी सांगत नाही आता तुम्ही आरक्षणासाठी भांडताय आणि ह्या गोष्टी योग्य आहेत चला, पण मग शहापूरमधल्या सुरुवातीला अशी अशी पण गोष्ट व्हायला पाहिजे की काही ग्रामपंचायत येतात वगळू शकतो आपण पेसामधनं. एक्झॅक्टली मी आपलं तेच म्हणणं आहे. आणि आपल्या कोणाचा हक्क हिरावून घेणं ना आदिवासींचा नाही नाही ना कोणाचा. अगदी बरोबर. म्हणजे त्यांना त्यांना कधी कधी सांगितलं जाते की तुम्ही हे लोक तुमचा हक्क हिरावून घ्यायला बघतात. असं काही नाही. ते 35% आहेत ना आदिवासी लोक, तर त्यांना 35%चा हक्क मिळालाच मिळालाच पाहिजे. पाहिजे बरोबर. तेही आमचे अगदी बरोबर. बांधव आहेत. अगदी पण बरोबर. त्या व्यतिरिक्त जे 65% इतर समाज आहेत तशाप्रमाणे तुम्ही ग्रामपंचायतीचं नियोजन केलं गेलं बरोबर. पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या केसेस पण चालू आहेत कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये. आणि आता ओबीसी आरक्षणाचा विषय आहे. बरोबर. ओबीसी आरक्षणामध्ये आपण बघतो की खरंच खूप गरीब म्हणजे परिस्थिती खूप गंभीर आहे लोकांची. मग ह्या ज्या मागण्या, या अशा सगळ्या मागण्यांचा मी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्या दृष्टीने जो उमेदवार प्रयत्न करेल, अशा 37 मागण्या आहेत. मग असेल अच्छा. अशा अंगणवाडी सेविकांचा विषय असेल, बरोबर. परत ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात, दिव्यांगांचा विषय आहे, खूप मोठा त्यांच्या विषय. मानधनाचा विषय आहे. बरोबर. मग आपलं रस्ते, समजा पाणी स्तोत्राचा विषय आहे, बरोबर. इको सेन्सिटिव्ह झोन आहे, ग्रीन झोन आहे. तुम्ही बघा ना, आपण मुंबईच्या जवळ आहोत. काय फायदा आहे आपल्या मुंबईचा? काहीच नाही खरं तर. काही असू आम्हाला काय फायदा आहे का? एकदम हाकेच्या अंतरावर आहे आपला तालुका, म्हणजे हो. मुंबई नाशिक हायवेच्या पण बाजूला हा. आहे. बरं, धरणं एवढी आहेत. आपण तुम्ही मगाशी उल्लेख हा, केला की हा. आपल्या धरणांचं पाणी मुंबईपर्यंत जातं, पूर्ण बरोबर. मुंबईला पाणी पुरवठा बरोबर. करतं. पण त्याचा उपयोग काय? मग आपल्याला त्याचा उपयोग हा, काहीच नाहीये. उपयोग काहीच नाही. पेक्षा मुंबई महानगरपालिकेने जो सेज मिळतो हम्म. पाणीपट्टीचा, सेल भेटतो तो त्याचा तालुक्याला काय उपयोग आहे? बरोबर. त्याच्यावर तो आपला राहतो- अधिकार नाही. हा. काहीच नाही तो अधिकार आपला. वैयक्तिक अधिकार तालुक्याचा काहीच नाही. नाहीये. नाहीये. त्याचा तो पूर्ण जिल्हा परिषदकडे वर्ग होतो. हो. आणि जिल्हा परिषद मग सगळ्या तालुक्यांसाठी त्याचा उपयोग करते. काय बरोबर. संबंध? अगदी बरोबर. उलट मी वर्षानुवर्षे सांगत आली आहे की मुंबई महानगरपालिकेने आमचा तालुका दत्तक घ्यावा. हो. अगदी बरोबर. हा मुद्दा लागलाय. जर त्यांनी आपला तालुका दत्तक घेतला हा. तर खूप काही गोष्टी आपला होऊ तालुका शकतात. दत्तक आपण घेतला त्यांची ना, ताण भागवतो ना, हा. तेवढं तर त्यांनी तालुका त्यांनी आपल्यासाठी आपली केलं. भूक घेतला. भागवावी. हो. दत्तक घेतला तालुका, तर आपले अनेक प्रश्न असे आहेत की ते म्हणजे खूप समस्या भेटतील. बरोबर. आता आपण बघतो म्हणजे छोटे छोटे गाव पाडे वगैरे याच्या त्याच्या सगळीकडे इतक्या समस्याग्रस्त आहेत की आता म्हणजे त्या सांगणं इथं बोललं तर त्या पाडे म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल. बरोबर आहे. बरं. बरोबर. ताई, आता मगाचपासून आपण पाण्याविषयी बोलतो. आता पाण्याला जोड आहे रस्ता, कारण या दोन गोष्टी ज्या ठिकाणी असतील तिथे विकास बघायला भेटतो. बरोबर. तसा आपल्यासोबत विकास बरोबर. आहेच. तो आता पण पाणी आणि रस्ता या गोष्टी महत्वाच्या आहेत. आजही तालुक्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती काय बघा? मला एक सांग, एखादा आमदार हा. किंवा खासदार असो, त्याने फक्त रस्तेच करत बसलं पाहिजे का? त्याचं काही दुसरं विजन नसावं का? 100% पाहिजे ना, पण म्हणजे मूलभूत रस्ते केलेच पाहिजेत. हा. रस्ते केलेच पाहिजे. हा. जिथे रस्ते नाही तिथे दळणवळणाच्या सोयी झाल्या म्हणजे त्या प्रगती दृष्टीने प्रगती होते. हम्म. मुलांचे शैक्षणिक दृष्ट्या सगळ्या दृष्टीने प्रगती होते. पण हे करत असताना आता मी ज्या 37 मागण्या ठेवल्या, ते एका आमदाराचं विजनच ठेवले समोर. बरोबर. हो हो, ते वाचलं म्हणजे मी आणि त्यानंतर आता लक्षात आपलं आलं. बादशाह नगरचं 183 एकर कॉलनीची जी जागा आहे, हम्म, हम्म. कॉलनीची जागा आहे, त्या जागेवर एखादं मेडिकल कॉलेज, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आलं बरोबर. तर म्हणजे गव्हर्नमेंटचं आज 183 एकर जागेमध्ये जर ते आल्यानंतर आपल्याकडची काही लोक तिथे कामाला रोजगार निर्मिती होईल. शैक्षणिक दृष्ट्या तालुका सुधारतो. बरोबर. तिथे काहीच कमी नाहीये, पण ना पाणी ना बरोबर. लाईट ना काहीच कमी नाहीये. मग तिथे जर तुम्ही त्या दृष्टीने विचार केला, आज मी हे पण बोलते की मुंबरी धरणाचे जे प्रस्थापित आहेत त्यांना सुद्धा तिथे पुनर्वसित करायला हवं होतं. होऊ हम्म, शकतं. हम्म, हम्म. शासनाच्या ताब्यात जागा आहे ना, बरोबर. शासनाने तो उपयोग केला पाहिजे ना. या ज्या गोष्टी या कोणत्या शासनाच्या लक्षात आणून येईल तेव्हा शासनाला कळणार ना. बरं, आता जे उभे राहिलेले उमेदवार आहेत, तुम्हाला वाटतं का रोजगार निर्मितीसाठी MIDC एखादी शहापूर तालुक्यामध्ये डेव्हलप करून यांच्या माध्यमातून आता काय मला होऊ एक सांग, शकतं? खरडी MIDCचं प्रकरण हे झालं केलं, बरेच खरडी वर्ष MIDC केलं, झाले आता. पण ती घोटाळ्यांमध्येच बोंबलली. हम्म, हम्म, हम्म. घोटाळे हो. म्हणजे जमीन घोटाळा, कोणी कोणाची फसवणूक येते. बरोबर. ह्या गोष्टींची चौकशी होऊन ते स्टेप पुढे गेल्या पाहिजेत ना. नाही जाते. पण कधी कधी असं होतं की जे खाणारे आहेत ते काय करणार पुढे, त्यांचेच हात बरबटलेले आहेत, ते पुढे जाऊन काय करणार आहेत? ह्याच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव वाटत नाही? तालुक्यातील जे कोणी नेतृत्व आपण पुढे हो, करतो प्रत्येक आता आपण वेळेस. बघितलं म्हणजे खूप वर्षापूर्वी महादू बरोबर साहेब आमदार होते. बरोबर. भले ते कमी शिक्षित होते, पण हम्म. त्यांचं प्रत्येक खात्यावर बॉसिंग होती हम्म, हम्म. आणि प्रत्येक खात्याकडनं ते त्यांच्या पद्धतीने कामं करून घ्यायची. भले त्यांचं शिक्षण कमी म्हणजे असेल, त्यांचा वरती वचप होता पण चांगला. अनुभवातनं त्यांनी हे केलं होतं आणि त्या हम्म. वचकातनं
त्यांनी तालुक्यासाठी अनेक चांगली चांगली कामं बरोबर. केली. दबाव गट असणं हा. फार गरजेचं आहे, आणि अनुभव गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी होता, तुम्ही लोकांचे प्रतिनिधी असता, त्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्या आधी त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्या करून घेतल्याच पाहिजेत. ही बरोबर. बॉसिंग असलीच पाहिजे. आज आपण बघतो की घाटावर गेलं तर घाटावरचं सरपंच सुद्धा आमदाराच्या ताटात हो, फिरतो. बरोबर. हो, हो. आणि इतक्या योजना येतात शेतकऱ्यांकरता असतील, सामान्यांकरता असतील. तिकडच्या लोकांना जेवढ्या योजना माहिती असतात त्याच्या 100% 50% पण योजना आपल्या लोकांना माहिती नसतात. बरोबर. नसतात माहिती. त्याचा आता फायदा पण घेतला जात आता नाही. हा विषय निघाला म्हणून मी सांगतोय हा. की बरेच मी जे अधिवेशन असतात त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचे म्हणजे दुर्गम भागातले अतिदुर्गम भागातले लोक आमदार सुद्धा तिथं मागण्या मांडत असतात. हम्म. पण अजूनपर्यंत मी पाहिलं नाही की आपल्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी काही मागणी केली आपल्या तालुक्यासाठी, असं मी पाहिलेलं नाहीये. हेच तर दुर्दैव आहे ना विकास. दुर्दैव मला आहे. तेच म्हणायचं आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा. हम्म. पोट तिडकीने त्या तालुक्याकरता त्याच्या विधानसभेकरता त्यांनी त्या समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत. त्या पूर्ण करण्याची त्याच्यात ताकद पाहिजे बरोबर आहे. आणि त्या करून घेतल्या पाहिजेत. अशा लोकप्रतिनिधी लोक डोक्यावर घेणार नाहीत का? मग बरोबर. ताई आणि मला फक्त एकदा मला फक्त एकच म्हणायचं आहे. आणि हे करत असताना लोकांनी पण जागरूक राहिलं पाहिजे. बरोबर. लोक जोपर्यंत जागरूक राहत नाही ना स्वतःच्या समस्यांकरता नाही करता त्या उमेदवाराच्या डोक्यावर बसून ते कामं करून घेत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काही शक्य नाही. करेल, होईल, ठेवेल, करतोय, मी बघतोय असं नाही चालत. आपण बरोबर. झोपत का राहायचं? बरोबर. पण मला हेच म्हणायचं होतं की आतापर्यंत ह्या लोकांना मी बघितलंय. आता ठराविक 2 उमेदवार आहेत आपल्याकडे, दरोडा साहेब आणि बरोडा साहेब, बरोबर. बरोबर. दोन्हींशिवाय आपल्याला पर्याय पर्याय नाही. नाहीये. किंवा आता जो काही पर्याय होऊ इच्छित होता त्यांनी माघार घेतली. बरोबर. किंवा म्हणजे आता सगळ्यांनाच वाटत होतं का यांच्या माध्यमातून म्हणजे अविनाश शिंदेच्या माध्यमातून शहापूर तालुक्याला एक युवा नेतृत्व भेटू शकतं. बरोबर. हम्म. परंतु एकीकडे एक मतप्रवाह असाही होता की दरोडा आणि बरोडा यांना अनुभव आहे. एक्झॅक्टली. जसं काय आपण मगाशी आलेल्या म्हटलं पण होतं की यांना अनुभव आहे. हम्म. का जर अनुभव असेल तर तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे बघा ना, एखादा अनुभव खेळाडू असेल तर ग्राउंडवर चांगला खेळू शकतो. तुम्ही अगदी बरोबर बोलले. हा. अनुभव आहे ही गोष्ट खरी आहे, पण अनुभव असण्यापेक्षा काहीतरी हा. करण्याची धमक सुद्धा असली धमक पाहिजे. आता मी त्याच विषयावर येत होतो. आता ताई मला एक सांगा, आता आपण ज्यांना निवडून देणार आहोत दोघांपैकी एक जण जाणार आहे ऑब्विसली. पुन्हा 5 वर्ष ही लोक आपल्याला भेटणार नाही. नाही नाही नाही. पुन्हा बरोबर. तालुका असाच राहील का ह्याच्यामध्ये काय बदल करतील? मला एक सांग, आता एवढे वर्ष नाही आपलं नाही, मला तुमच्याकडनं ते ऐकून घ्यायचं की हे बदल करू शकतात की नाही नाही. करू शकत. बरोबर. ते करू शकतात पण ते करत नाहीत. हा. मग ती जबाबदारी आपली आहे ना. हा. आपण पण त्यांच्या डोक्यावर बसून ती कामं करून घेतली पाहिजे. बरं. हा. आता आपल्यालाही त्या उमेदवारांचा अभ्यास झालेला आहे. हम्म. कोण कसा आहे बाबा, त्यांच्याकडे ठेकेदारांची लॉबिंग आहे. हो ऑब्विसली. बरोबर. त्यांच्या आसपास फक्त ठेकेदारीच असते. मग ही ठेकेदारी पद्धत कशी फोडायची हे तुमच्या आमच्या ताकद आहे ना. बरोबर आहे. तुम्ही आम्ही का करत नाही? अगदी मी बरोबर. आता अनेक ग्रुपवर चर्चा करत हो असते. ही पण वस्तुस्थिती. हा, ही पण वस्तुस्थिती आहे की जेव्हा आम्हाला कळते आमच्या समस्या आहेत आणि समोर आमच्या डोळ्यात एकच दिसते की त्यांच्या आसपास फक्त ठेकेदारीच आहेत, हो. तर ती ठेकेदारी कशी फोडायची हे आम्हाला पण कळलं पाहिजे. बरोबर. हाच मुद्दा आधीच्या व्हिडिओ मध्ये निघाला होता हा. की या गोष्टीमुळे तालुका ठेकेदारी. मागे राहिला किंवा आता विकास होत नाहीये. आपला तालुका सर्व दृष्टीने सुशिक्षित आहे. हो. खूप चांगली चांगली पोरं खूप हो, शिकलेली हो, आहेत, हो. सुशिक्षित Obviously. आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव आहे. बरोबर. मग या जाणीवेचा वापर कधी करणार आपण? काय माहितीये का ताई, ही लोक आपल्याला 5 वर्ष भेटत नाही. मला काही वेगळं काम लागत नाही. बरोबर. मी माझ्या प्रत्येक जण ही कुठे ना तर कुठे, चुकतो ना हा मग बाबा तेच ना, प्रत्येक जण कुठे ना कुठे स्वतःच्या म्हणजे कुटुंबासाठी काम करत असतो आणि यांच्याकडे जाऊन मी काहीतरी बदल घडवावा असं कोणाला वाटत नाही. आणि आपण प्रत्येक वेळी हे काम झालं नाही पण यांच्याकडे बोटं दाखवतो आणि हे फक्त इलेक्शनच्या वेळेस एक येतात. लक्षात घे, काय होतं माहितीये का, हा. सगळ्यांना सगळं ऐकतं पाहिजे असतं. बरोबर. आता समजा मी समजा एक पुढारी आहे. हा. मग लोकांना वाटतं हा ती पुढारकी करते ना, मग तिने ही कामं केली पाहिजे. हा. काय संबंध? तुम्ही बरोबर. आलं पाहिजे. स्वतःच्या हक्कांकरता भांडणं आहे काही गैर नाहीये. लोकशाहीने दिलेला आपल्याला दिलेलं आहे. अधिकार आहे. अधिकार आहे. या हक्कांसाठी आपण कधी भांडायचं? बरोबर. बरोबर. हे बघ, मला कळते का बाबा मला तिथून भांडलं पाहिजे. हम्म. माझ्या बरोबर 4 जण आले तर मी आणखी व्यवस्थित भांडू शकेल बरोबर. हो. आणि ती समस्या आणखीन समोर आणू शकेल. हे करून घेता आलं पाहिजे. ती ताकद आपल्यात आहे. बरोबर. आपण त्या ताकदीचा आपण वापरच करत वापर नाही. करत नाही. अगदी बरोबर. ताई आता तुम्ही बघितलं का तुम्ही समाजासाठी भांडलात त्यावेळेस बऱ्याच सुरुवातीला खूप ओघ असतो लोकांचा, नंतर तो मावळला जातो. तसाच एक तुम्ही प्रश्न हाती घेतलेला आर्मेट कॉलेज, बरोबर. त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे बऱ्याच लोकांना ना त्याच्यामध्ये म्हणजे मुलांच्या जी शिष्यवृत्ती येते याच्यामध्ये काय घोल झाला
तर अजून कोणाला एवढं डिटेल मध्ये माहित नाही. कळत नाही. बरोबर. आर्माईट कॉलेजचं आता हा. प्रकरण जवळजवळ 4 वर्षापासून बांधतोय. हो 2020 पासून आम्ही हे प्रकरण हाताळतो. हो. मी असेल, माझे सगळे सहकारी असतील. हम्म. हे प्रकरण जेव्हा माझ्याकडे आलं, म्हणजे त्याच्या आधी मला आर्माईट कॉलेजच्या आतले अंतर्गत प्रताप कळत होते. अच्छा. पेपर डान्स वगैरे येते, हो हो हो. त्याच्यावरनं खाल्लेला मार वगैरे, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना अश्लाघ्य भाषेत बोलले जाणं बरोबर. वगैरे, हम्म. हे सगळं मी ऐकत होते. पण समोर प्रॉपर माझ्यापर्यंत विषय आल्याशिवाय मी डायरेक्ट तिथे जाऊ शकत नाही. शेवटी ते कॉलेज आहे. बरोबर. पण नंतर माझ्याकडे अनेक जणांनी त्या तक्रारी केल्या आणि मग मी तिथे लक्ष घातलं. आणि ते लक्ष घालत असताना माझ्या असं लक्षात आलं का इथे खूप मोठा शैक्षणिक घोटाळा आहे. अच्छा. म्हणजे विद्यार्थ्यांची फी मध्ये घोटाळा. आता समजा जिथे त्यांनी 60,000 रुपये फी घ्यायला पाहिजे, तिथे ते 1.5-2 लाख रुपये फी घेतात. आदिवासी मुलांची फी नियमाप्रमाणे काही काही कोर्सेसला 5-10 हजार आहे, ते तिथे 40-40, 50-50, 60-60, 70-70 हजार घेतात. असं पण आहे. हा, अशा गोष्टी आहेत. परत तिथे जे शिक्षक स्टाफ पाहिजे, तो शिक्षक स्टाफ ते दाखवतात तसं नाहीये. कधीतरी एखादा लेक्चर करता कुठनं तरी बाहेरनं अपॉइंट करायचा, परत पाठवायचा, परत तिथे तो लेक्चर नाही. पण दाखवताना सगळं दाखवायचं की बाबा आमच्याकडे एवढे सगळे सगळे शिक्षक lecturer. आहेत. आणि त्या त्यांच्या शिक्षक यादीमध्ये जी शासनाकडनं मंजूर करून घेतात, बरोबर. त्या यादीमध्ये सगळे घरचे मेंबर, 50% पेक्षा जास्त मेंबर घरचे आहेत. आणि त्या पद्धतीने ते शासनाकडनं फी मंजूर करून घेतात. म्हणजे बरोबर. शासन त्यांना तशी फी देतं. अच्छा. आणि त्या पद्धतीने ती फी म्हणजे ती निम्मी त्यांच्याच घशात. परत बरं. त्यांनी 2 संस्था करत आहेत, कॉलेजचं आणि एक कलाश्री म्हणून. मग त्या कलाश्रीचा संस्थेचा काही संबंध नसताना तिच्या मार्फत पण डोनेशन घेणार. अच्छा. हा, म्हणजे ज्या ज्या पद्धतीने लॅबोरेटरी वगैरे पाहिजेत, बिल्डिंग पाहिजेत, ते पण नाही. ज्या सुविधा पाहिजेत विद्यार्थ्यांना त्या पण नाही. आता आम्ही एवढे वर्ष बांधण्याचा आता आम्ही हायकोर्टात गेलो. बरोबर. आता आमच्या एवढे वर्ष बांधण्याचा उपयोग असा झालाय की विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक कमी व्हायला लागली आहे. अच्छा. आणि फी निम्म्यापेक्षा कमी झाली. म्हणजे जिथे 1.5-2 लाख घेतले जायचे तिथे 60,000 रुपये झाले. म्हणजे फरक पडला बरं. लाख 1.25 लाख घ्यायची तिथे 45,000 झाली. ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि हे करत असताना त्यांनी आम्हाला अनेक वेळा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. खूप प्रेशर आलं. म्हणजे अगदी काही काही वेळेला आमच्या जीवावर पण येईल मी इथपर्यंत. अगदी मी आता ना विकास त्याच प्रश्नावर येत हा. होतो ताई, की बघा बऱ्याच आता तुम्ही सामाजिक कामं करता. मी एखादा म्हणजे आता गावातला गटार जरी चुकीचा असेल किंवा एखाद्याला बोललो का बाबा तुझी पायरी पुढे आली घराची, ह्या जरी बोललो तरी मला 4 फोन येणार. बरोबर. तर ताई तुम्ही समाजामध्ये बऱ्याच विषयांवर बोलता आणि तुम्ही बेधडकपणे बोलता. हा, म्हणजे तो एक तुम्हाला वारसा आहे का तुम्ही बिनधास्त बोलता. तर तुम्हाला अशा पद्धतीने काही फोन, काही धमक्या असे काय आले नाही का कधी? नाही, असं म्हणजे डायरेक्ट नाही येत कोणाच्या धमकी वगैरे. हा. कोणाला तरी सांगून करून बघूयात. पण हा. आता पुष्कळांना माहित झालं की ताई काय ऐकणार ऐकणार नाहीये. हा. त्यामुळे मग हे नाही करत. पण आर्माईट प्रकरणामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की आमच्यावर शेकू शकते हा. किंवा आम्हाला कशा कुठल्या तरी इतर प्रकरणामध्ये अडकवलं जाऊ शकते. शकतं. पण तेवढी सजगता आमच्यामध्ये असल्यामुळे हा. आम्ही कुठेही अडकलो नाही. बरोबर. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी जेव्हा जेव्हा माझ्याकडे निरोप पाठवले की बाबा आम्हाला भेटायचे, घरी आणि भेटा, मी बाहेर कुठे भेटणार नाही. बरोबर. हे पण. आणि खूप प्रसंग आले की आम्हाला लालच दाखवली. शहापूर मधल्या अनेक लोकांना त्यांनी मॅनेज केलं. अगदी मीडिया पण मॅनेज केलं. अच्छा. वर्ण मीडिया मॅनेज केलं. त्यामुळे आमच्या बातम्या पण येत नव्हत्या. हा. पण आम्ही म्हणून तिथे टिकून राहिलो आणि आम्ही ते प्रकरण केलं. कारण की हा खूप मोठा शैक्षणिक घोटाळा आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये खूप वरवर म्हणजे अगदी बोंगेलवार, मोपलवार यांचे पण फॅमिली त्याच्यात इन्क्लूड आहेत. अच्छा. या प्रकरणांमध्ये. मग त्यामुळे आम्हाला तिकडे धमक्या किंवा मंत्र्यांकडनं फोन वगैरे खूप झाले. पण आमच्या बदला कुठेतरी प्रामाणिकपणा आणि तालुक्याकरता जी तालुक्याशी जोडलेली नाळ, हो, 100%. शेवटी ही गोष्ट खरी. माझा तालुका आहे, माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात, ही जी भावना आमच्यामध्ये आहे, त्या भावनेमुळे आज आम्ही अजून टिकून आहोत. बरोबर. ताई ठीक आहे, आता आपण या गोष्टी बोलतो. राजकीय संन्यास घेण्यामागचं कारण काय? मी राजकारणात असताना माझ्या एक लक्षात आलं की माझ्यामध्ये जो बेधडकपणा आहे तो राजकारणात चालत नाही. बरोबर. माझ्यामधला जो प्रामाणिकपणा आणि सरळपणा आहे, मला छक्केपंजे जमत नाही. बरोबर. तू तर मला बघतोयस खूप वर्षापासून, विकासही मला बाहेरून बघतोच. तर मला असं ते लाल घोटेपणा वगैरे नाही जमला कधी आयुष्यात. आणि खूप वर्ष झाले राजकारणात असताना मी विचार करायला लागले तर माझ्या राजकारणापेक्षा माझं समाजकारणच जास्त चालतं. तर मग मी त्याच्याकडेच का फोकस करू नये. आणि अनेक वेळा आपण समाजासाठी काम करतो, पण जेव्हा एखादा राजकीय याची वेळ येते तेव्हा लोक आपल्याला तिथे स्वीकारत नाहीत. बरोबर. म्हणजे अनेक असं असतात की
लोकांना आपलं सामाजिक काम चांगलं वाटते, पण राजकीय क्षेत्रातलं काम त्यांना आपलं आवडत नाही. आवडत नाही. आवडत नाही. आणि मला काही ते पुढं मागं करणं हे जमत नाही. आणि मला खूप वर्षापासून चालू होतं माझं. आणि लहानपणापासून माझं किडूक मिळूक, याला फीला मदत कर, त्याला खाऊला पैसे दे, हे उद्योग लहानपणापासून म्हणजे बरोबर. ते स्वतःचे म्हणतात ना रक्तात असते, ते घराण्याच्याच रक्तामधनं आहे. त्यामुळे ते एक वारसा होताच. बरोबर. मग विचार केला की जर आपल्याला राजकारण जमतच नाही तर कशा राजकारणाच्या मागे लागू. अरे, आणि समाजकार्यामध्ये तुमचं घराणं बोलल्यानंतर एक शहापूर तालुक्यामध्ये त्याचा दबदबा आहे. आजही तुम्हा दोन्ही भगिनींचा तालुक्यामध्ये तुमच्या शब्दाला खूप मान आहे. म्हणजे आजही तुम्ही जर म्हणजे आपण बोललो ना विकास ग्राउंड लेवलला जर या पेटून उठल्या तर तुम्ही आता जे कोणी आमदार आहेत सळोखी त्यापैकी पळोखी करू एखादा शकतात तुम्ही. ठरवण्याची ताकद तुमच्यात आहे बरोबर आहे, किंवा बरोबर. एखाद्याला पाडण्याची ताकद देखील तुमच्यात बरोबर. आहे. कोण दरोडा की बरोडा? अजून तरी असं काही नाही ठरवलं. मी आधीच सांगितलं की माझ्या 37 मागण्या आहेत. आता 37 मागण्यांमध्ये मी एक मागणी अशीही ठेवलेली आहे की जो निधी या लोकांना वर्षात मिळतो त्या निधीतल्या 2 कोटीची कामं माझ्या हातात मिळावी. अच्छा, बरोबर. का? कारण की आज यांच्या आसपास सगळी ठेकेदारांची लॉबिंग जाते. तुमच्यासारखी होतकरू सुशिक्षित पोरं असतात ज्यांना कुठे काम धंदे मिळत नाही, त्यांच्यात गट्स आहेत पण त्यांना पुढे जाता येत नाही, अशा 10-20 लोकांना 10-20 लाखाची कामं प्रामाणिकपणे मिळावीत हा शुद्ध येतो का? माझ्या घरात कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही, मी काही कॉन्ट्रॅक्ट करायला जाणार नाही. पण ताई तुम्ही जर असं म्हणता का माझ्याकडे 2 कोटीची कामं भेटतात, 2 कोटी ना, उद्या कोणी असंही बोलेल ना का म्हणजे यांच्यापैकी एखादा निवडून आल्यानंतर आमदार साहेब बोलतील की ताईला आम्ही 2 कोटीची कामं दिली, ताईने दुसऱ्या ताईला कोणाला नाही, तरी मी दिली. तर माझ्या मागणीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी अच्छा, तुमच्याकडनं दुसरं काही होत नाही तर ही जी कामं तुम्ही माझ्याकडे देणार ती मी सुशिक्षित बेरोजगारांना देणार, बरोबर. हे मी माझ्या मागणीमध्ये ऑलरेडी सबमिट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता परिस्थिती कशी आहे ताई, तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे. आणि जर ठेकेदारी तर ठेकेदारी करण्यासाठी बराचसा मोठ्या प्रमाणात वर्ग इच्छुक देखील आहे. परंतु जे मोठे ठेकेदार आहेत म्हणजे त्यातल्या त्यात मोठे फार मोठे आहेत अशा तालुक्यामध्ये नाहीत, पण ते नवीन युवा पिढीला तयार होऊन देत नाहीत. एक्झॅक्टली, म्हणून मला हे करायचंय ना. मी आज ही मागणी टाकली 2 कोटीची कामं माझ्या हातात मिळावीत, तर याच्याकरताच आहे की आता सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर्स आहेत तालुक्यामध्ये आहेत, आपण बघतो की बाबा, तर त्यांच्यासाठी कुठेतरी स्टँड राहायला मी काहीतरी करू शकले. जो कोणी आमदार होणार आहे, जो माझ्या मागण्या मान्य करणार तो आमदार झाल्यानंतर तो त्याचंच नाव होणार आहे ना, बरोबर. याच्यात माझं काय नाव होणार, मी एक निमित्त मात्र असणार आहे. त्याच्यानंतर मी IT झोनचा विषय काढलाय. आता तालुक्यामध्ये 3 ठिकाणी आपला MIDC म्हणजे इंडस्ट्रियल झोन आहे. बरोबर. तिथे शासकीय नियम असा आहे की 70% स्थानिक लोकांना रोजगार द्यायचा. आपल्या किती लोकांना रोजगार सांभाळ नाहीये. जिंदाल सारखी कंपनी असेल, नाही, किती आहेत, भैयांना आणून ठेवतात, पण पोरं आपल्या तरसतात का मला जिंदल मध्ये जॉब लागला मग पाहिजे, नाही याच्यासाठी देत. एवढ्या वर्षात प्रयत्न झाले ना, ते आता करून घेणार की ते प्रयत्न झालेच पाहिजेत. महिलांसाठी एक उद्योग भवन पाहिजे. बरोबर. आशा सेविका असतील, सुपरवायझर असतील, त्यांच्या काही मागण्या आहेत, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत. आता आम्ही मध्ये बांधत असताना त्या बांधण्याचा परिणाम असा की आशा सुपरवायझरचे पगार वाढला थोडासा झालं, म्हणजे तो आम्हाला एक समाधान आहे. बरोबर. याच्यातनं आम्हाला काही नको असतं, पण तो एक मानसिक समाधान आहे की आमच्यामुळे हे काम झालं. मग आपल्यात जी ताकद आहे ती आपण का वापरू नये. ताई, लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो की पत्रकारिता आहे, आणि ऑब्विसली त्याच्यामध्ये खूप जास्त मीडियामध्ये जी ताकद आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे माझ्या एक मित्राने किस्सा सांगितलेला ताई, ज्यावेळेस मोदी आपलं बीजेपी पहिल्यांदा सत्तेत आली आता मोदींनंतर, तर त्यावेळेस आपला एक बीजेपीने एक वाक्य ठेवलं होतं, कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा. तो माझी मुलगी झोपेतनं सकाळी उठली आणि उठल्या ते म्हणायला लागली कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा, एवढं ते बिंबवलं गेलं. आता मला हेच म्हणायचंय की तालुक्यातली जी काही मीडिया आहे, जे काही वेगवेगळे न्यूजपेपर आहेत किंवा सगळे आपलेच पत्रकार बांधव, ह्यांच्यामध्ये पण ही ताकद आहेच की ते या गोष्टीवर दबाव आणू शकतात. तुम्हाला काय वाटतं का ते त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने योग्य करतायत का? नाही, करतात. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते बऱ्याचशा समस्या अशा आहेत की त्या मांडल्या जातात, पण आता म्हणजे मोठी मोठी चॅनलवाले त्यांच्यावर काही दबाव म्हणजे त्यांच्या कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला
का बऱ्याचदा एखादा न्यूज म्हणजे मी कोणाचं नाव नाही घेत वैयक्तिक, हम्म. परंतु ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचं चॅनल असतं. हा तो त्यांचे वैयक्तिक चॅनल हा, असतात. पण वैयक्तिक त्या असतं. व्यतिरिक्त जे बाकीचे चॅनल आहेत ना हा. ते सगळे लोक हे प्रश्न उचलून घेतात. आता आता आपण एक बघतोय, एक आपल्यामध्ये आम्ही एका ग्रुपवर जीवरक्षक टीम, अच्छा. बरोबर. समीर चौधरी वगैरे यांची ती टीम आहे. हम्म. खूप चांगल्या पद्धतीने कुठे आपत्ती असेल ते लोक जातात, साप कुठे नदीत मग अशी जी टीम आहे तिला समाजाने, तुम्हाला त्यांची गरज लागते ना, हा. त्या टीमला समाजाने पुढे आणलं पाहिजे. बरोबर. आणि ही जी टीम आहे ती मीडियामुळेच आणखीन पुढे आली. कुठे साप आला, कुठे काय झालं, हे लोक रात्री बेरात्री तिथे जातात आणि रात्री बेरात्री ते शोध म्हणजे कार्य करतात. सोशल मीडियामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ती गोष्ट हा. पोहोचते. सोशल हम्म. मीडियामुळे आता आपल्या तालुक्यातले जे सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने, आणि माझे पत्रकार बांधव खूप, म्हणजे मला तरी खूप सहकार्य करतात. मी खूप बघितले, म्हणजे मी जे प्रश्न मांडत असते, मी ऐकत असते, सगळे माझे भाऊच आहेत, सगळे माझ्या बहिणीच आहेत सोशल मीडियावर असल्या, पण खूप चांगल्या पद्धतीने बरोबर. मला तरी सहकार्य असतं. आणि मी जेव्हा माध्यम चॅनल मध्ये होते तेव्हा बाळाजोगी काका खरं तर माझे पत्रकारितेच्या क्षेत्रातले गुरु गुरु होते, आहेत. बाळा काका. हा. आणि काकांचं आणि माझं खूप ठरलं होतं की मी इथं मगाशी तुम्हाला डॉक्युमेंटरीचं जे बोलले, तालुक्यातल्या समस्या असतील, हम्म. तीर्थस्थळ असतील, काय असतील, पर्यटन स्थळ, हम्म. त्याच्याबद्दल डॉक्युमेंटरी करा. तर ते बाळा काकांचं माझं खूप ठरलं होतं. आता बघ ना, हायवे, नॅशनल हायवे 4, समृद्धी मार्ग 65 किलोमीटर, बरोबर. तो बोगदा, तो टर्नल 8 खूप मोठा आहे, 8 8 किलोमीटरचा आहे. बोगदा. नंतर आता चोंड्याचं आपलं जापनीज टेक्निकवरचं हो, ते वीज निर्मिती बरोबर. केंद्र, बादशाला वीज निर्मिती केंद्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही एवढी धरणं आहेत, उपयोग काय तुम्हाला? मला बरोबर. आमचं पण जांब धरण आहे. हो, तुमचं परत नामपाडा धरण ओढायची अपेक्षा आहे, बरोबर. तिथे पण ते अडकले फॉरेस्टमुळे. दुसरी गोष्ट अशी की वनजमिनींचे प्रश्न आहेत, हो. 35 सेक्शनचा प्रश्न आहे, तुम्ही बघत नाही, काय नाही, ग्रीन झोनचा प्रश्न आहे. आता इको सेन्सिटिव्ह झोन आणतात, शहापूर, जव्हार, मोखाडा, वाडा आणि भिवंडीचं काही क्षेत्र, पण आपल्या शहापूरचं जास्त आहे, तानसा अभयारण्याच्या आसपास असल्यामुळे 25,000 किलोमीटर मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन लावत चालले. बापरे. हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही तुमची मुंबई वाचवण्यासाठी तुम्ही आमच्यावर रेस्ट्रिक्शन बरोबर. टाकता. एरवी अगदी, तुम्ही येऊन अगदी. तुमच्या विकासात येऊन तुमचे लोक येऊन आम्हाला लुबाडतात. बरोबर. आणि आमच्या डेव्हलपमेंटची वेळ आली का आम्ही कुठंच नसतो. कुठं बरोबर. नसतो. आज बोल ना. हा, मला हेच म्हणायचं होतं का आता इको सेन्सिटिव्ह झोन जर आपल्याकडे लागत गेला तर मग जी डेव्हलपमेंट पाहिजे ती डेव्हलपमेंट आपल्याकडे होणार नाही. नाही. आणि पर्यटनाच्या दृष्टीने तालुका सक्षम झाला. समजा आता हा. तिवसाचं हे आहे, हो. तेही ऐतिहासिकच हो, आहे. ऐतिहासिक आहे. आजोबा पर्वत आहे जिथे वाल्मिकी खूप ऋषींची शहापूरमध्ये समाधी, खूप काय काय करण्यासारखं आहे. लवकुशाचं जन्मस्थान आहे. बरोबर. आमच्या बिरवाडीला पांडवकालीन लेणी आहे, पुंड्याला लेणी आहे, मढला लेणी, आणि हो. समजा शहापूरचं ते मंदिर अहिल्याबाई होळकरांनी डेव्हलप केलं. असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत की ते डेव्हलप झाले. माहुरी किल्ला आहे सगळ्यात बरोबर. मोठे उदाहरण. आज जर तिथे रोपवे झाली तर वरती तुम्ही काही करू शकता. हो. हे जे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बघितलं तर आसपासच्या 10 गावांमधल्या लोकांना रोजगार मिळतो ना. का जायला लागेल तुम्हाला आमच्या याच्यामध्ये? मुंबईला 2 तास. बरोबर. नाही, त्या पडग्याच्या गोडाऊनमध्ये का गोडाऊनमध्ये जावं घालावं. लागेल? म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात आल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर काम झालं पाहिजे. आणि माझी हीच मागणी आहे, या समस्यांमध्ये जो मी आता ज्या 37 मागण्या काढल्यात, वाड्या भागातल्या रोजगार निर्मितीच्या असेल, त्यांच्याकडे पण खूप मोठे प्रमाणात MIDC आहेत, त्यांचंही काही क्षेत्र आपल्यामध्ये. आतापर्यंत तालुक्यामध्ये जो झालेला मागच्या 10-15 वर्षांमधला बदल आहे तो असं वाटतं की नेतृत्व जर चांगलं भेटलं असतं तालुक्याला तर अजून मोठ्या प्रमाणात झाला असता. नेतृत्व चांगलं भेटेल, नक्कीच मी हे म्हणेन की तू बोलतोस ते बरोबर आहे. पण हे नेतृत्व कोण तयार करणार? आपल्यातच कोणतरी तयार झालं पाहिजे ना. पण जेव्हा आपल्यातलं कोणी तयार होतं तेव्हा आपल्याच लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा एकच संदेश द्यायचा आहे हा. की तुम्ही खूप वर्ष समाजकार्य करताय किंवा राजकारणात सक्रिय होत्या तुम्ही आधीपासून आणि तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळे इथल्या तालुक्यातल्या तरुणांना किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जे आपले प्रेक्षक आहेत ते बरोबर. बघतायत त्यांना काय संदेश द्याल तरुणांना की त्यांनी राजकारणात आलं पाहिजे की नाही? त्यांना जर समाजकार्य करायचं असेल त्यांना राजकारणात यावं की नाही? नाही, राजकारणात आलंच पाहिजे. तुम्हाला जर समाजकारण करायचं तर तुम्हाला राजकारणाचा गंधच नसेल तर हा, तुम्ही समाजकारण करणार नाही. करणारच नाही. पण राजकारणात इतकेही वावत जाऊ नका. हम्म. राजकारणात इतकेही वावत जाऊ नका की स्वतःचं अस्तित्व विसराल. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. स्वतःचं स्वत्व टिकून तुम्ही राजकारण करू शकता ना. हम्म. तुम्हाला जर समाजासाठी एखादी गोष्ट करण्याची तळमळ आहे, तुमच्यात तेवढी धमक आहे, तर तुम्ही राजकारणात येऊन ते करण्याचं. आपण एरवी बांधावर बसून सगळं बोलतो, बरोबर पण जेव्हा वेळ येते आणि आपण जेव्हा राजकारणात होतो तेव्हा एक तर आपण सगळं कमरेचं सोडून पण देतो, बरोबर आहे. वाहवत जातो. पण तो नैतिक भान ठेवून माझ्या समाजाला माझी गरज आहे आणि माझ्या समाजासाठी मी काहीतरी करू शकतो या दृष्टीने मी या क्षेत्रात आलोय.
हे पण भान ठेवलं थोडक्यात विजन क्लिअर पाहिजे, त्यांचा गोल पाहिजे की Exactly. राजकारणात आल्यानंतर मी काय करणार काय आहे, करू? कशासाठी मी बरोबर. राजकारणात आलोय. आणि मोठ्या प्रमाणात आता युवा पिढी राजकारणाकडे यावेळेस आपल्याला बघायला हम्म. ते भेटते. वाहवत जाते. ते असं म्हणतो ना आपण की मी दगडाला पण मी देव मानेन. दगडाला देव माना, पण दगड त्याच ती श्रद्धा ठेवा. तर ती श्रद्धा कुठेतरी आपली डळमळीत होते त्या व्यक्तीमुळे, किंवा तिची ज्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवतो हम्म. ती व्यक्ती खरंच त्या योग्य आहे का हे बघून करा. बरोबर. बरोबर. हे तर बघितलंच पाहिजे का बाबा मी यांच्यासोबत काम करतो, किंवा त्यांचे तुम्हाला विजन काय आहे. एखादं विजन आहे तर तुम्ही ते एखादं विजन घ्या. आज एवढ्या इंग्रजांच्या काळात असेल, आधीच्या अनेक चढाया लढाया आपल्यावर असतील, त्या याच्यात ना आपला देश इथपर्यंत ताऊन सलकून निघाला. क्रांतिकारक घडले ना ते. हो. हे सगळं असंच नाही. बरोबर. मी माझं विजन ठेवलंय. माझं विजन सुभाषचंद्र बोस आहेत, नंतर विवेकानंद आहेत, माझं भगतसिंग आहेत, पण मी माझं वडील आहेत स्वतः. हो. मी या सगळ्यांकडनं जेव्हा घेत असते तेव्हा हे सगळं घेऊनच मी पुढे चालते. आज मी विचार करते, आज इथे दादा असते, दादानी काय केलं असतं. बरोबर, माझे बरोबर. दादा म्हणजे माझे हा. वडील. दादानी काय केलं असतं. मग हे जेव्हा मी डोक्यात ठेवते तेव्हा मी समाजासाठी, आणि समाजात काम करताना माझं तुझं नका म्हणजे स्वार्थ नका ठेवू. स्वार्थ नाही ठेवला पाहिजे. तुम्ही स्वार्थ न ठेवता काम कराल तेवढं तुम्ही पुढे जाल. बरोबर. माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा राज्य, माझा देश, बरोबर. ही जेव्हा संकल्पना येते तेव्हा तुम्ही समाजात समर्पित होऊन काम करू शकता. बरोबर. ताई आता आपण बरेच वेळ झाला गप्पा मारतोय. बरोबर. म्हणजे आज काय आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा नव्हता, फक्त तुमची वेळ हवी होती का बाबा जस्ट चर्चा करायची होती. चर्चा करायची होती फक्त. कारण तुमच्यासारख्या लोकांसोबत चर्चा केल्यानंतर आमच्याही ज्ञानात भर पडते. ताई तुम्ही एक महिला आहात आणि महिलांच्या विषयी तुम्ही अनेकशे प्रश्न हाताळलेले आहेत. काय वाटतं तालुक्यामध्ये आज महिलांचे किती प्रश्न आहेत? खूप प्रश्न आहेत ना. मी मगाशी सांगितलं की महिलांसाठी उद्योग भवन व्हावं. महिलांमध्ये जनजागृतीची गरज अशी आहे की स्वसंरक्षण बरोबर. कंपल्सरी. मी तर नेहमी विद्यार्थ्यांना वगैरे सांगत असते की आपल्या शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या. आता मी आपल्या पोलीस स्टेशनच्या SP ऑफिसच्या कमिटीवर, जिल्हा कमिटीवर बरोबर. आहे. आधी मी या कमिटीवर होते. महिलांचे अनेक प्रश्न येतात रात्री 1-1, 1:30 वाजता, पण आम्हाला ते हाताळावे लागतात. मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण किंवा मुलांचं वावत जाण्याचं प्रमाण हे खूप प्रमाणात आहेत. आणि ह्याला कुठेतरी बाण बसलं आहे. पूर्वी काय होतं, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना संस्कार मिळाले. बरोबर. आता काळाची गरज आहे की आई वडील दोघेही घराच्या बाहेर पडतात, त्यामुळे मुलांवर जे संस्कार व्हायला पाहिजे ते होत नाही आणि मुलं वाहवत जातात. बरोबर. आणि या याच्यामध्ये काय होतं, मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. बरोबर. मग माझं म्हणणं असं की 8वी ते 12वी कंपल्सरी पालक आणि मुलं मुली यांना कंपल्सरी काउन्सिलिंगची खूप सुंदर मुद्दा मांडला ताईंनी की ही गोष्ट माझ्या सुद्धा मनात होती की या गोष्टी जर त्यांना त्याचं शिक्षण नाही मिळालं ना, बॅड टच काय, गुड टच काय, या गोष्टी मिळाल्या नाही ना, तर ते सुधारणा होणार नाही. Exactly. एका कोणी सांगून ते होणार नाही. त्यांना ती काउन्सिलिंग पाहिजे. आणि कान टोचलेलं चांगलं असतं. बरोबर. अजून एक मी या अँगलने विचारला. ठीक आहे, तुम्ही गुड टच बॅड टच विकास सांगितलं किंवा मुलींना आत्मसंरक्षण स्वसंरक्षण बरोबर. प्रशिक्षण पाहिजे. या सगळ्या गोष्टी काळाच्या गरज आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांवर तसे संस्कार केले पाहिजेत. जो तो पालक करत असतो त्यांच्या पद्धतीने. बाहेर गेल्यानंतर मुलं कधी कधी बिघडतात, ही वस्तुस्थिती. मी महिलांचा मला ह्या अँगलने विचारायचं होतं की आता हा झाला मुद्दा महिलांचा, तो स्वसंरक्षणाबद्दल झाला. आता जी काही लाडकी बहीण योजना आली याचा महिलांवर खरोखर राजकीय दृष्ट्या परिणाम होतोय. आणि दुसरं की खरोखर ह्या जे काही मानधन भेटतं त्यांना किंवा प्रोत्साहन रक्कम असेल ती 1500 रुपये, ह्याच्यामध्ये त्यांच्या संसाराला खरोखर हातभार लागतोय. कारण ताई मी एक बातमी हे बघितली, बातमी नाही ती, त्यांचं ते ऍडव्हर्टाइजमेंटचं कॅम्पेन असेल, क्लिप बघितली विकास, त्याच्यामध्ये त्यांनी बिझनेस चालू केला काहीतरी छोटासा, असं दाखवलं. नाही, मला तेच म्हणायचंय याचा परिणाम काय होणार आहे. माझं प्रामाणिक मत आहे, महिलांना तुम्ही 1500 रुपये देऊन म्हणजे पंगू करण्यापेक्षा त्यांच्या हातांना रोजगार द्या. आता लघु उद्योग ही स्कीम खूप चांगली आहे. फावल्या वेळामध्ये त्या बाईंना त्या एक प्रत्येक तुम्ही गाव निवडा ना, प्रत्येक गावामध्ये लघु उद्योग द्या. स्मॉल स्केल इंडस्ट्री मधून जो माल जातो तो वरच्या, आणि तशा पद्धतीने भारत जागतिक बाजारपेठेत आणखी मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो. आता आपले भारतीय पदार्थ आहेत किंवा काही वस्तू आहेत त्या इतक्या चांगल्या प्रमाणात वरपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे पोहोचवल्या तर सरकारने पोहोचवल्या तर तुम्ही रोजगार निर्मिती देता, तर तुम्ही पंगू नका बनवू. बरोबर. 1500 रुपये देऊन तुम्ही पंगू बनवता, ही लाच झाली. हे अगदी बरोबर बोलले तुम्ही. पण एक गोष्ट ती सुद्धा भ्रष्टाचारावर येते. कारण तुम्ही जे बोलता की अशा योजना आल्या पाहिजेत महिलांसाठी, पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. मग हेच मला म्हणायचंय, हे पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. आता समजा पंचायत समिती मार्फत
ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत मार्फत पोहोचवल्या पाहिजे. ही यंत्रणा जी आहे ती कुठेतरी सुधारली पाहिजे. बरोबर. वर्षानुवर्ष तीच यंत्रणा तुम्ही करताय आणि ते करत असताना मी काय म्हणत नाही बाबा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा नाही, नाही, आता योजनादूत सुद्धा आणलेलं आहे वाटतं, योजनादूत आणलेलं आहे की तुम्ही नाही, योजना योजनांवर येऊ आपण ताई, हम्म. ते बोलू. पण मला ह्या 1500 रुपयामध्ये मला खरोखर सांगा, आता जे युती सरकार आहे हे त्या दृष्टीने महिलांचं मत महिलांनी विचार मागतं. करावा ना. महिलांची जर मेंटॅलिटी व्यवस्थित असेल, वैचारिकता चांगली असेल तर पण महिलांचे लक्ष द्यायला पाहिजे ताई, आता ठीक आहे, तुमच्यासारख्या समाजामध्ये फिरलात तुम्ही, खूप चांगलं एज्युकेशन घेतलं. हम्म. जी सर्वसामान्य गृहिणी आहे, जी गावातली सर्वसामान्य गृहिणी आहे, जिच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये पडतात, ती सहज यांना वोटिंग देणार ना. अरे पण तुझ्या एक लक्षात येतं का, हे 1500 रुपये देताना बाकीच्या तुमच्या घरातल्या गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या ना. गॅस वाढला, तेल वाढलं, किराणा माल वाढला, अगदी कांदा बटाटा लसूण पासून सगळं वाढलं. मग तुम्ही इकडे एकीकडे देताना एकीकडे वर वाटता. हे महिलेच्या कधी लक्षात येईल? बरोबर. आणि एखादी महिलेचा नवरा नालायक असेल, दारोडा असेल, तर तो ती 1500 आलेले 1500 रुपये हिसकून घेऊन गेला, बिचारला काय आता खाया पैकीच नाही, बरोबर. ग्लास थोडा बारा ना. तुम्ही आता न्यूजला काही बघितलं असेल ना, ज्यांचे 1500 रुपये ज्यांना ज्यांना दिलेत हम्म. आणि आपल्याला वोटिंग देत नाही, त्यांची लिस्ट काढा. ती न्यूज पाहिली का? मला एक सांगा आता तू, मी कुठल्याही सरकारच्या मग विरुद्ध किंवा जर हे आता उघड उघड एका व्यक्तीने बोललं तर आतून हा प्रचार नाही, होतोच नाही, नाही, की. नाही. मला एक सांगा आता, आपण बघतो बीजेपी सरकार म्हणजे युती सरकार तिथून आलंय सत्तेवर, हा, लोकांचाच पैसा 60-70% तो सगळा जाहिरातीवर खर्च हो होतो. हो, खूप मोठ्या मग प्रमाणात याच्यासाठी लोक कधी जागरूक होणार? नाही होत. बरोबर. यासाठी लोक कधी ठीक आहे, त्यांनी आणल्या चांगल्या योजना काही समाजाच्या भल्याच्या, पण महिलांना पंगू करण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या आणि त्यांना हम्म. उभं करा, जेणेकरून तुम्ही त्यांच्या संसारात इकडे 1500 द्यायचे आणि त्या 1500 पेक्षा 3000 तुम्ही त्यांच्या घरातल्या मूलभूत गरजांच्या दृष्टीने काढून घ्यायची. हम्म. का उपयोग त्या पैशांचा? बरोबर. बऱ्याचदा विकास असं बघायला भेटतं की जसं जसं एखादी निवडणूक जवळ येते हम्म. तशा योजनांचा बाजार लागतो. हा बाजार कमी झाला पाहिजे हा. आणि लोकांनी भुलणं कमी केलं पाहिजे. जे सुशिक्षित लोक आहेत, मग ती वैचारिकता का ठेवली जात नाही मला सांग ना. हा. म्हणजे खूप दुर्दैव आहे, लोक खूप सुशिक्षित आहेत पण उथळ पाण्याला खरखराट पाहता उथळ पाण्यावरच भाळतात. बरोबर. बरोबर. उथळ पाण्यावर नका ना भाळू. जे खरंच चांगलं आहे ना, मग ते कोणी असो. मी काय म्हणत नाही की तुम्ही बीजेपी हे आणि काँग्रेस नाही. चांगलं असं काही नाही. पक्षाचा मुद्दा नाही जे पक्षाचा मुद्दाच नाही ते, पण जे चांगलं आहे ना ते करा आणि जे त्यांच्यासाठी करा. उथळ पाण्याला खळखळाट करून तुम्ही एकीकडनं द्यायचं आणि एकीकडनं ओरबडायचं असं करू नका. बरोबर. मगाचा विषय राहिला आपला युवांचा. आता हम्म. तुम्ही सांगितलं का कुठल्या पक्षांच्या सोबत आपल्याला वैयक्तिक द्वेष नाही. नाहीये. बरोबर. कधी कधी एखादी योजना चांगली असते, एखादी योजना फसते, फसते. सगळ्या गोष्टी होत असतात. मग आता युवकांनी जर राजकारणात यावं हम्म. तर आदर्श घेण्यासारखे किंवा ज्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय कुठे राहिलेत, एक. आणि दुसरं, मी ज्यांच्याकडे बघून राजकारणात यावं, हम्म. ज्यांच्या हाताला कोणाच्या तरी हाताला धरून येतो आपण हम्म. किंवा आदर्श म्हणून येतो, ते एका घोड्यावरनं दुसऱ्या घोड्यावर बसतात. नाही, नाही, सध्या कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणाच्या आता- विरोधात आता आहे मी- हेच समजत नाही ताई. तर मी कसे काय माझ्या- युवक येतील? मी माझा आदर्श बरोबर. सांगते. हा. माझे वडील तर माझे आदर्श आहेत, हो, हो. विठ्ठलराव खाडे. माझा दुसरा आदर्श आहेत अब्दुल कलाम. आणखीन एक आदर्श वाजपेयी साहेब. बरोबर. आणखीन एक आदर्श यशवंतराव चव्हाण. बरोबर. हे असे आदर्श तुम्ही ठेवा ना डोळ्यासमोर. नाही नाही ताई, ते तर सगळ्यांचे आदर्श आहेत, पण सध्या आता जर मी कोणाला बघून राजकारणात यावं, यांच्यासोबत मला काम करायचंय, आता प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी आहे, प्रत्येक पक्षाचं एक बरोबर. विजन आहे, आयडिओलॉजी हम्म. आहे. आता आपण जर बघितलं भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी आहे, किंवा काँग्रेस आहे तर ते सर्वसमावेशक असे म्हणतात. जर असे जर त्यांची आयडिओलॉजी आहेत तर मला एखादी आयडिओलॉजी वागते, पण तो आता त्यांच्या युती आहेत जे एकमेकाच्या विरोधात तुमचा लढले. मुद्दा अगदी बरोबर आहे, पण ताईने जसं सांगितलं की तुम्ही जे महापुरुष आहेत विजन असेल तर तुम्हाला हा. बाकीचे काही त्यांना नाही. आदर्श धरा. हम्म. म्हणजे तुम्ही एखादा कुठेही पक्ष तेव्हा असेल, स्थानिक लेवलला तो प्रॉब्लेम होतो. एखादा जो मला पक्ष स्थानिक असेल त्यांचा सुद्धा हा. कोणतरी आदर्श असतो. तुम्ही कुठेही जा पण तुमचा आदर्श सोबत घेऊन जाणार ना. बस. हा. कुठेही आपण आदर्श तुमची त्यांचेच नैतिकता विचार. तुमच्याजवळ असणार आहे ना. मग तुम्हाला बाकीच्यांचं ते तुमचा नेता कुठे जाऊ, घोड्यावर हा. बसो, उंटावर बसो, कुठे बसो, पण तुम्हाला तुमची आयडिओलॉजी तुमच्याकडे विजन आहे, तुम्हाला हे आहे ठरलेलं, तर तुम्हाला बाकीचे काही दिसलंच नाही पाहिजे. साधी तुम्ही गोष्ट सांगते म्हणजे मी कुठे करत नाही. आता माझे एक नातू आहे, एका पक्षात दुसऱ्या पक्षात गेले, 40 वर्ष ते एका पक्षात काम करत, नंतर बाबा सगळे बोलायला येऊन दुसऱ्या पक्षात गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावर छापे पडले. अच्छा. या अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या घडल्या नाही हम्म. पाहिजे. हम्म. समाजामध्ये तुम्ही हे दबाव टाकता, एखाद्यावर दबाव टाकून जे राजकारण करता,
एक घाण राजकारण झालं. हो बरोबर. आणि आपण आता आपल्या हा, आणि तालुक्याकडे माझं येऊया. राजकीय संन्यास घेण्याचं हा पण एक कारण आहे. मला हे नीच राजकारण नाही आवडत. बरोबर. नाही, आपण आता ग्लोबली बरंच हम्म. बोललो, आता विकासाचं हम्म. जसं आपण परत आपल्या एकदा तालुक्याकडे तालुक्यावर येऊया. तालुक्यावर येऊया. हा. कारण तालुक्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की इतर तालुके पाहता, म्हणजे आता मी चाळीसगावला सुद्धा जाऊन आलो. तिथे मंगेश चव्हाण म्हणून MLA आहेत. बरोबर. ते त्यांच्याकडे आमसभा घेतात. म्हणजे दरवर्षी त्यांच्याकडे सभा असते. हम्म. जे तालुक्यातले लोक आहेत, त्यांच्या विधानसभेतले लोक जे आहेत, ते त्यांच्याकडे मुद्दे मांडत असतात. आमच्या अशा मागण्या आहेत. मग ते हो. एक एक करून ते मुद्दे सोडवत असतात. केलंच पाहिजे. केलं पाहिजे. खूप मग गरजेचं. असे आमदार आपल्या तालुक्यामध्ये कधी येणार? हे बा, मला एक म्हणायचं की ही ज्याची याची मेंटॅलिटी बरोबर. की मला हे केलं पाहिजे, हम्म. मला दरवर्षी आमसभा घेतली पाहिजे. बरोबर. त्याच्याही व्यतिरिक्त आपण जेव्हा बाहेर आपला एरिया सोडून बाहेरच्या एरियात जातो, मी अनेक नेते पाहिलेत. हम्म. सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांच्या हो. ऑफिसच्या बाहेर लोक वाट पाहत मी बसलेले सुद्धा असतात. पाहिलं. आणि अगदी घरगुती प्रश्न पण ते अगदी प्रामाणिकपणे त्या लोकांचे. बरोबर. ताई, आज- तिकडचे सरपंच पण तसे ऍक्टिव्ह हा, आहेत. ऐक ना, आज पण तुम्ही त्या लोकांकडे तिथे गेलात ना, त्या हा. पुढाऱ्यांकडे, नेत्यांकडे, की त्यांच्या आलेल्या लोकांच्या समस्याचं निराकरण होऊन तो बाहेर पडतो. हे जे 100% सॅटिस्फॅक्शन त्यांच्याकडून मिळतं, मग असं आपल्या लोकांना करता येऊ शकत नाही बरोबर. का? येऊ शकतो. ठेकेदारांना, लॉब्याने येईन ते याच्यामध्ये मरतात. आपल्याकडे इथं मूलभूतच नाहीयेत. आपण फक्त आपल्या समस्या रस्त्याच्या आहेत, पाण्याच्या याला आहेत, हाडाचा आरोग्याच्या आहेत. कार्यकर्ता लागतो. ताई, आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या ना फार यांच्याकडनं अपेक्षा नाहीयेत. मूलभूतच गरजांच्या हा. अपेक्षा आहेत. एक्झॅक्टली. फार वेगळ्या आरोग्याची खूप अपेक्षा मोठी ठेवतच गोष्ट आहे. नाही. आरोग्याची आपल्याला मुंबईशिवाय पर्याय नाही. मोठा हा. आजार असेल तर. तर मी मागे SMBT साठी हम्म. थोरात साहेबांना पण मी आणि विद्याताईंनी हे केलं होतं रिक्वेस्ट की तुमच्या SMBTचं एखादा छोटंसं आमच्या खर्डी परिसरात आकारपडीत वगैरे जागा आहेत, तिथं कुठनं तर शासनाकडनं जागा घेऊन SMBTचं छोटंसं इथे हे चालू करावं. तर आम्ही दोघींनी लेटर दिले होते त्यांना. बरोबर. आता मी तालुक्याच्या भल्याच्या दृष्टीने सांगते. तालुक्यात निसर्गाने काय कमी केले? काहीच कमी नाही. पाणी भरपूर आहे. तालुक्यामध्ये वनसंपदा भरपूर आहे. बरोबर. औषधी वनस्पतींचं वगैरे करवंद असतील, मग आपलं मोहाच्या झाडाचं. तर मोहाच्या झाडावर पूर्वी बंदी होती. आता मला वाटतं मागच्या वर्षीच मोहाच्या झाडाची बंदी उठवली. तर मी आता तालुक्यात जेव्हा फिरत असते, मी जनजागृती करत असते अशी की 50 वर्षापूर्वी माझ्या आईने तेव्हा ते करवंदाचं लोणचं बनवायची, कच्च्या करवंदाचं. ते आता एक संकल्पना आलेली आहे. बरोबर. ते त्या दृष्टीने महिलांनी पण बघितलं पाहिजे. मोदुड्यांमध्ये सगळ्यात जास्त फायबर, लोह हे खूप मोठ्या प्रमाणात असते आणि विदाऊट केमिकल. कुठल्याही प्रकारचं त्याला खताचा वापर नाही. मुहाचं जे अर्क निघतो, मुहाचा अर्क तुमच्या ताकदीसाठी, शरीरासाठी खूप पोषक आहे. मुहाच्या फुलांचे लाडू बनवून मुरबाडमध्ये एक प्रकल्प चालू आहे, बाहेरच्या देशात जातात. बरोबर. मुहाच्या फुलामध्ये अॅनिमिक पेशंट असतील, गर्भवती महिला असतील, यांच्यासाठी मुहाचे लाडू वगैरे ते फुलं खूप उपयोगी. आपण जरी सहज चाललो आणि आपला थकवाला, तर मुहाचं एखादं फुल तोंडात घातलं तर लगेच तरतरी येते. बरोबर. मुहाच्या झाडाचं लाकूड नावेसाठी वापरतात. बरोबर. मोठीचं तेल औषधीपणे खाण्यासाठी वापरतात. तो चौथा उरतो तो बैलांचा, म्हणजे कल्पवृक्ष झाला ना. बरोबर. बांधावर एक बी पडली का ते उगवतोय. म्हणजे प्रत्येक कोणतीच गोष्ट तिथली वाया जात नाही. मग ते आहे ना, मग त्याचं मार्केटिंग करायला शिका ना. बरोबर. तुमचा ना तालुक्याबद्दलचा अभ्यास खूप छान आहे. उपयोगाचं नाही ना. कधीतरी ही लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात का? ताई, काय करायला पाहिजे? नाही ना, ते दुर्दैव जास्त आहे की मला असं वाटतं की मी त्या दिवशी पाणी पुरवठ्याच्या जाधव साहेबांना बोलले की साहेब म्हणे की ताईमध्ये आमची मीटिंग झाली पाणी पुरवठ्याची वगैरे. मी बोलले ना, जलजीवन वरनं तुमचं खूप भ्रष्टाचार झालाय, मी उपोषणाला बसेन तुमच्या जलजीवनच्या मध्ये. तर मला म्हणतात नाही, तुम्ही आमच्यावर यायला. म्हणजे तुम्ही अशा जेव्हा मीटिंग असतात तेव्हा आम्हाला का बोलवलं जात नाही? बरोबर. जर आम्हाला तालुक्याबद्दल जर कळतं किंवा आम्हाला तालुक्यातलं आम्ही भौगोलिक परिस्थिती माहिती आहे किंवा काय केलं पाहिजे माहिती, तर मग तुमच्या अशा मीटिंग असतात, त्या मीटिंगांना आम्हाला ऍज अ पाहुणे म्हणून का बोलवलं जात नाही? बरोबर. तिथे आम्ही आमच्या तालुक्यासाठीच्या समस्या असतील त्या मांडू शकतो. हे कुठेतरी घडलं पाहिजे. बरोबर. अशी मी एकटीच नाही, अशा अनेक जण आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये खूप वैचारिकता आहे तालुक्याकरता. आज लोकलच्या समस्या आहेत, लोकल वाढल्या पाहिजेत. म्हणजे वेळात एक दीड तासाच्या अंतराने लोकल जातात. गर्दी खूप आहे, मग त्याच्यासाठी एकमेव पर्याय हाच आहे की आपल्या लोकल वाढल्या पाहिजे. मुंबईला सेकंड पर्याय म्हणून आधी बदलापूर होता, आता शहापूर झालं, आता शहापूर आसनगाव झालंय. मग त्या दृष्टीने लोकल वाढल्या पाहिजे. बरोबर. त्या दृष्टीने डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. पण आता जर तुम्ही सांगितलं मध्यंतरी सेज येतोय शहापूरमध्ये, मग अशा जर काही गोष्टी आल्या, सेज आपल्याला मिळतच नाही डायरेक्ट. तो जिल्हा परिषदकडे वर्ग होतो, जो पाण्याचा येतो ना ते महानगरपालिकेचा,
तो आपल्या तालुक्याला मिळावा ना. हा. तो तालुक्याची डेव्हलपमेंट व्हावी किंवा मुंबई महानगरपालिकेने तालुका दत्तक घ्यावा. बरोबर. आज तू सांग की मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे तालुक्यामध्ये. बरोबर. फक्त जो कोणी अधिकारी तो तालुका ओरबाडण्याकरताच येतो. बरोबर. तहसीलदार असेल, गटविकास अधिकारी असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, कुठलाही अधिकारी, पीडब्ल्यू अधिकारी, सगळे फक्त तालुका लुबाडण्याकरता. म्हणजे मी आता असं ऐकलंय, मी अनेक लोकांची चर्चा केली की तालुक्याला आले तहसीलदार असेल किंवा कोणी येणारा असेल अधिकारी ना, त्याला इथे येण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हा, कोट्यवधी पैसे द्यावे लागतात. त्याला का? काय तर तालुक्यामध्ये मिळतंय, तालुक्यामध्ये मिळतंय. त्याच्या 10 पट जास्त मिळणार आहे. 2 कोटी दिले का 10 कोटी मिळणार आहेत? कारण इथे 10 बोलणारा कोण कोटी नाहीये. याचा अर्थ आपलं नेतृत्वाचं ते अपयश आहे. आज हा. माऊली किल्ला डेव्हलप झाला. आज आसनगावानं माऊली किल्ला काही लांब नाहीये. आज किती पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात. खूप महत्वाचे नद्यांचं मुद्दे ताईने खोलीकरण मांडले झालं. खरं तर. जे आता त्या फॉरेस्टचे बंधारे वगैरे हम्म. बसतो, तेव्हा आम्ही फिरताना लक्षात येतं, त्या आदिवासी लोक म्हणतात, ताई आज या पावसात बंधारे बांधला का त्या पावसाचं पाणी लगेच निघून जाते, थांबत बरोबर. नाही. हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. आपल्या ठेकेदारांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. अरे मी 100 रुपये कमवायचे ना, तर मी 50 रुपयेच कमवीन, पण माझ्या तालुक्याचं काम आहे. बरोबर. ताई, ही प्रामाणिकता तालुक्यातल्या लोकांमध्ये पण पाहिजे ना. आरक्षण जर तालुक्याचं बदललं, म्हणजे आपण बघितलं 35% जर आदिवासी समाज आहे आणि 65% इतर समाज आहे, हम्म. तर 35%चा दरवेळेस आमदार असतो. जर ह्या 5 वर्ष 35%चा, पुढच्या 5 वर्ष जर Rotation. रोटेशन पद्धत जर चालू केली तर बदल होईल. आता तो बदल जो कोणी आमदार होईल त्याच्यावर असेल ना. मला एकच सांगा, ह्या दोघांमध्ये ती धमक आहे का? बरोबर. मी काय आता तुम्ही परत तेच बोलू नका, हा. त्यांच्यात आहेत पण ते करत नाही. मला हो का नाही एवढं आहे सांगा. आहे हा. आहे. मग ती कधी बघायला भेटेल? कारण केल्याने त्याचा होत फायदा आहे ना, आधी केलेच पाहिजे. बरं करून बघतच नाही स्वतः. ताई, आता जे आमदार आहेत बरोबर, आता आजी आमदार असो, माजी आमदार असो, हा. पण आमदार झालेले आहेत, त्यांनी 5 वर्ष तर काढलेली आहेत. बरोबर आहे. हो. तर मग तेव्हा त्यांनी 5 वर्षात नाही केलं, मागच्या 10 वर्षात नाही केलं, पण आता यापुढे करतील का? असं तुम्हाला एक एक म्हणजे तुम्ही आता राजकारण केलेलं आहे आणि एक तुम्हाला खूप ज्येष्ठ कार्यकर्ता तुम्ही बोलू शकता, कारण तुम्हाला अनुभव सुद्धा खूप मोठा आहे तालुक्याचा. तर यावरनं तुम्हाला काय वाटतंय? हा, मला असं वाटतं की ते करू शकतात. आणि दुसरं असं की मी मगाशी म्हटलं की आपल्या तरुण पिढीने ते करून घेतलं गेलं पाहिजे. मग कोण करेल या दोघांपैकी? दोघांपैकी आता ते नाही मी सांगू शकत. दुसरी गोष्ट अशी ते काय की बघ, असं बोललं तर ते एकीकडनं बोलल्यासारखं होतं. बरोबर. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, कुठले हे असेल तर आता दरोडा येऊ की बरोडा येऊ, त्यांनी विजन ठेवायचं. खूप केलं, खूप सत्ता भोगली. पांडुरंग बरोबर तर घरातच बाळकडू होतं. 5 वर्ष ते आमदार होते, हे 15 वर्ष आमदार होते. बरोबर, तेच बोलतोय मी. ही 4थी टर्म आहे ना हा. यांची. हा. मग अनुभव खूप आहे. अनुभव मग त्या आहे. अनुभवाचा वापर तालुक्याला होऊ द्या ना. बरोबर. दरोडा असो नाही तर बरोबर असो, त्यांनी त्यांच्या तालुक्याचा वापर आता त्यांच्या म्हणजे अनुभवांचा वापर आता तालुक्यासाठी केलाच पाहिजे. बरोबर. केलाच पाहिजे. 100%. आणि ते करून घेण्याचं काम तुमच्या आमच्या सारख्या लोकांचं आहे आणि अगदी ते करून बरोबर. घेतलंच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की आता कोणी नवीन उमेदवार आला हम्म. तर आता आपण ज्या समस्या भेटतो त्या 5 वर्ष भेटवत राहणार. हो. कारण की त्या नवीन उमेदवाराला शिकण्यातच वेळ जाईल. बरोबर. बरोबर. इकडनं मी तालुका ओढते शिकण्यात तिकडं जाईल. तोडतो, तू तुमच्यामध्येच जाईल. त्याला जर विधानसभा काय आहे, तालुक्याचे प्रश्न काय आहेत हे समजण्यातच 5 वर्ष जाईल, तर तिथंच पिचून जाईल. आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की आपण ग्रामपंचायत पासून जेव्हा सुरुवात करतो, म्हणजे ग्रामपंचायत सदस्याला समजा आता मी अजित सरांना उभं केलं, मी केलं, सपोर्ट केला, हम्म. तर माझं काम आहे अजित सरांकडून काम करून घेणं. घेणं. तसंच तालुक्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही हा. तुमच्या घराच्या बांधावर एखाद्या समोरच्या शेताच्या यांनी दगड लावला, त्याच्यासाठी बांधतो ना. हो. मग हे तर बरोबर. आपल्या तालुक्याचे प्रश्न आहेत, स्वतःच्या हक्काचे प्रश्न आहेत, मग त्याच्यासाठी का बांधत नाही आपण? बरोबर. ताई, मगाचा प्रश्न होता, तुम्ही सांगितलं की जे व्हिजनवाली लोक आहेत, हा. की ज्यांना काहीतरी सामाजिक काम करायचंय, ही लोक या लोकप्रतिनिधींच्या मागे पुढे फार कमी बघायला भेटतात. मग बघायला भेटतात ते ठेकेदार बघायला भेटतात. मग इथे टक्केवारीचा विषय असतो. मे बी असावं. हं. असावं ना. मी ते आपण कधी ठेकेदारी केली नाही तेव्हा आपल्याला काही याच्यावर बरोबर. माहिती कारण नाही. मगाशी विकासने फक्त मला एकच कळते हा. अजित, की माझी नाळ माझ्या तालुक्याशी जोडलेली आहे हा. ना. मग माझ्या तालुक्यासाठी मला काहीतरी करणं आहे हो. आणि ते मी केलंच पाहिजे. तुम्ही तिकडे कमवा, तुम्ही टक्केवारी घ्या, काय करा, पण तालुक्यासाठीचं जे विजन आहे, तालुक्यासाठी जर तुम्हाला काही करायचं आहे तर ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि जेव्हा कुठलाही उमेदवार बरोडा दरोडा कुठलाही उमेदवार असो इथे निवडून येणार, त्यांनी हे जो करेल ना, जनता त्याला डोक्यावर घेऊन नाचेल.
बरोबर. नाही, आज वस्तुस्थितीच आहे की तालुक्याला प्रत्येकाच्या मनामध्ये तेच आहे की सक्षम काम करणारं नेतृत्व पाहिजे. आणि जातीपातीचं राजकारण नाही पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर. जातीपातीच्या राजकारणात गेला का तो चिखलात डुबला. बरोबर. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट नाही ना. मला फक्त एकच सांग, वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून आपण अनेक समाज एकत्र राहतो. कधी कधी शेजारी एकदम खूप वेगळा जाती धर्माचा व्यक्ती असतो, त्याचा आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीशी पण काही घेणं देणं नसतं, पण वेळ प्रसंग आला तर उपयोगी आधी तोच पडतो ना. हो, मग जातपातीचं राजकारण करायला कशा पाहिजे. बरोबर. आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा मोठे होईपर्यंत तुम्हाला मला माहित नसतं की माझ्या शेजारी बसणार पोरगा कुठल्या जातीचा होता की पोरगी कुठल्या जातीची होती. तेव्हा तुमची कुठे अडत नाही. मग तुमचं आता इथेच काढायला लागले. या जातीपातीच्या राजकारणामुळे असं आलंय की तुमचे डेव्हलपमेंट थांबतात. मग आपल्या तालुक्याचं राजकारण जातीपातीवर किती प्रमाणात आधारित आहे? आता हे आपलं आरक्षणामध्ये आधारित आहे. आदिवासी आणि हे इतर समाज त्या याच्यामध्ये सोडलं तर बाकी कशामध्ये आपलं जातीपातीचं राजकारण आधारित आहे. आता मला तेच विचारायचं आहे की आता दोन्ही आमदार एकाच समाजाचे असतात, त्याच्यामुळे मग इतर समाजामध्ये तो द्वेष असण्याचं कारणच नाही. जो काम चांगलं करील तो चांगला, मग तिथं जातीचं कुठलंच अडचण येत नाही. हे कधी लक्षात ठेव. बरोबर बरोबर. हा जातीचा मुद्दा झाला. अजून एक मुद्दा आहे की जेव्हा एखादा खासदार असेल, आमदार असेल, तेव्हा प्रचंड प्रमाणात पैसा वाटतो किंवा मतदारांना सुद्धा अपेक्षा असते, हा माझ्याकडे येईल, मला काहीतरी देईल, तेव्हा मी त्याला देईल. बरोबर. पण निवडून आल्यानंतर ज्याने पैसे घेतलेले असतात ते उमेदवारांकडे जातात का की मला माझं हे काम करून दे, माझं ते काम करून दे, किंवा रस्ता करून दे, पाण्याची सुविधा करून दे, असं करत नाही. कारण ते पैसे घेऊन मतं गेलेले असतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मला एक सांग, हे पैसे वाटण्याची सवय कोणी लावली? उमेदवारांनीच लावली ना. बरोबर. आणि एखादा गरजू असतो, समजा एखाद्याच्या घरात त्या पैशांनी जर चुलच त्याची पेटणार असते तर त्याने ते घेतले तर काय फरक पडला. बरोबर. तुम्हाला निवडून यायचं असून तुम्ही त्यांना पैसे देता ना, मग त्यांची कामं करताना तुम्ही याची जाणीव दिली नाही पाहिजे. हीच भावना असते. म्हणजे असं नाही का एखाद्याला मी विचारलं नाही किंवा तुम्ही अनुभवलं नाही, आपण बोलतो ना अरे का पैसे घेतले, त्या दिवशीचा त्याचा दिवस भरला जातो. फक्त सोकळ लोक काय म्हणतात, मग तुम्ही पैसे घेऊन का मतं देता, मग तुम्हाला त्यांच्याशी भांडता येऊ शकत नाही. का नाही भांडून, का पैसे घेऊ नये? कारण की मला एक सांग, तू सवय कोण लावतं? हेच लोक लावतात. बरोबर. आणि मग तुम्ही अगदी कधी कधी घेणार नसेल तर त्याच्या हातात कोंबून जातात. बरोबर. हा मुद्दा का मांडला माहितीये का मी? कारण मी या गोष्टी करत असतो जिथे समाजावर अन्याय होतो. आपल्या चॅनलला त्याच्यासाठी की समाजावर अन्याय होऊ नये किंवा समाजाच्या ज्या समस्या असतील त्या आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. तर मी अनेक लोकांशी चर्चा करतो की तुम्ही बोलाल का, तुम्ही याबद्दल काही बोलाल का. कोणी बोलायलाच पुढे यायला तयार होत नाही. मग त्यांना कुठली तरी भीती असेल ना, म्हणून ते पुढे येत नाही असं मला वाटतंय. मला हेच कळत नाही लोक का घाबरतात. बरोबर. जे तुमचं वैचारिक मत आहे ते मांडायला तुम्ही का घाबर पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगते, मी आज भले पक्षाचं काम करत होते, पण मी कपिल दादांनाही माझ्या कामांकरता फोन करते, मी कथोरे आप्पांनाही माझ्या कामाकरता फोन करते, मी दरोडांनाही माझ्या कामाकरता फोन करते, मी बरोडांनाही माझ्या कामाकरता फोन करते. मला माझ्या तालुक्याकरता कुठल्याही कामाकरता कशाचीच लाज वाटत नाही. माझ्या तालुक्याचं जर काम होणार असेल, माझ्या एखाद्या व्यक्तीचं अडलेल्या व्यक्तीचं जर काम होत असेल तर मला त्या सदर व्यक्तीकडे गेल्यावर हे काम होणार आहे, तर मला अजिबात लाज वाटत नाही. कारण की सगळे आपलेच आहेत. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी तालुक्याचा असतो, कुठल्या विशिष्ट पक्षाचा नसतो. बरोबर. ताई, आता गप्पांच्या ओघात आपण बऱ्याच गोष्टी बोलून गेलो. आता आपण गप्पांच्या बहुतेक शेवटाकडे आलो. तालुक्याचे 5 महत्वाचे प्रश्न सांगा, की आता तुमच्या जवळपास 37 मागण्या आहेत, पैकी 5 महत्वाचे प्रश्न, हे प्रश्न ऐरणीचे आहेत आणि हे झालेच पाहिजे. पाणी प्रश्न तर पहिला आहे. बरोबर. आरोग्यदृष्ट्या तालुका सक्षम झाला पाहिजे. तिसरं, आता ते रस्ते दरम्यान त्यांचं चाललेलंच आहे. तिसरं, याच्या जागा म्हणजे भ्रष्टाचाराच्या दृष्टीने तालुका जो बरबटलेला आहे त्याचं कुठेतरी हे झालं पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्याकडे बघितलं पाहिजे, कारण की आपण बघतो बँगलोरचं वृंदावन गार्डन त्या याच्या धरणाच्या पाण्यावर आहे. तशा पद्धतीने बादशाच्या वगैरे तिथे डेव्हलपमेंट व्हाव्यात. चौथा, जो तालुक्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असेल, 35 सेक्शन असेल, वन जमिनीचा प्रश्न असेल आणि आरक्षणाचा, तो मुद्दा मार्गी लागावा. इको सेन्सिटिव्ह झोन त्यांनी त्यांच्या अखत्यारीत 100 मीटर पर्यंत ठेवावा. पुढे त्यांनी तो लावू नये, कारण की एवढे मोठे मोठे प्रकल्प आपल्या याच्यातनं जातात. बरोबर. समृद्धी महामार्ग असेल, आंबे असेल, तर त्या दृष्टीने तालुक्याकडे बघितलं जावं आणि तालुक्याचा विकास व्हावा, एवढेच प्रामाणिक इच्छा आहे. आता अजून एक मुद्दा आहे की
आता ह्या आपल्या मागण्या झाल्या किंवा या समस्या झाल्या, तर आपल्या तालुक्यातला अजून एक मोठी समस्या अशी आहे की आपलं जे शहापूरचे बस स्टँड आहे तिथे खूप मोठी एक समस्या आहे की तिथे वॉशरूमला जायला सुद्धा जागा नाही आहे. वॉशरूम तालुक्याचं ठिकाण आहे, पुरुष कुठे जाऊन उभा राहतो रे. हा, महिलेचा खूप प्रॉब्लेम होतो. महिलांचं काय? शहापूर शहरामध्ये वॉशरूमची सोय व्हावी. बरोबर. आता बस पोर्टलवर मी का बोलली ना, तर बस पोर्टलचं कामाचं टेंडर चालेल, निघालेलं हो. आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलली नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी सोय कुठे आहे? नाहीये. ह्या ज्या सोयी आहेत त्या झाल्या पाहिजेत. एक तर तुम्ही पंचायत समितीच्या आवारात करा. मी इथले 10 नंबर वॉर्डचे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत विजय भगत, त्यांनाही सांगितलं होतं की तुमची जे मेन गटर येते त्या मराठा खानाच्या तिथनं त्याच्यावर कुठेतरी एखादं बांधा. बरोबर. कुठेही आपण शहापूर सोबत समस्या आणि ट्रॅफिकची मार्केटची मी मिनी मार्केटची मागणी केलेली आहे त्या लोकांसाठी. अच्छा. मला एक सांग की त्यांना जर पर्यायच नाही तर ते रस्त्यावर बसणार ना, आणि आपण कोणाला अटकणार? त्यांची पण पोटं त्याच्यावरच चालतात. बरोबर. त्यांची सोय करा ना. पीडब्ल्यूडीची मागची जागा रिकामी आहे. मुरबाडला जसे बाजारपेठ केली, आता तिथेही ट्रॅफिक होत नाही असं नाही, तिथेही अतिक्रमण होत नाही असं नाही, तसं आता आपल्या इथे नाही, इथे करू नाही शकत, कारण की इथे प्रत्येकाची वैयक्तिक जागा आहेत ना. त्यात तुमची गावठाणाच्या जागा सगळ्यात नाही, मला ते म्हणायचंय की जो आता मधला आपला देवीच्या मंदिरानंतरचा जो खालचा रस्ता आहे तो खाली तो उतार आहे, तिथला बऱ्याचदा तिथली दुकानं अतिक्रमण काढलं जातं. अतिक्रमण काढायचं माझं प्रामाणिक मत होतं की पीडब्ल्यूडीची ह्या साईडची भिंत आणि पीडब्ल्यूडीची त्या साईडची भिंत थोडी थोडी आत घेतली असती आणि तिथे जर गाळे पाडले असते छोटे छोटे, बरोबर, दोन्ही भिंतीला, त्याचं भाडे त्यांनी पीडब्ल्यूडी घ्यावं. छोटे बघ एवढा कॉर्नर मी ती मागणी पण किती वर्षापासून करते. आता पण तो रेस्ट हाऊसचा धक्का बांधला, तो थोडासा आत बांधला असता 5 फूट आत, आणि मग तिथे तुम्ही जर त्या छोटे छोटे गाळे काढून त्यांना मिनी मार्केट सारखे दिले असते. बरोबर. पीडब्ल्यूच्या ऑफिसच्या आत पण जागा आहे भरपूर. पीडब्ल्यू ट्रॅफिकची समस्या सुटली असती. दुसरी जागा आहे आपल्या एसटी स्टँडच्या समोरची, त्यांची पुढची, त्याचं भाडं एसटी वाल्याने घ्यावं. तिसरी जागा आहे खादी ग्रामोद्योग वगैरेची, 1.5 एकर जागा, ते त्यांना भाडेतत्व त्यांच्याकडे निघून तुम्ही करू शकता. तुम्ही लोकांना सवयच लावली नाही मार्केटमध्ये घुसायची, लोक रस्त्यावर अजून बस स्टँड सुद्धा आतमध्येच आहे ना बाजारामध्ये, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते, जास्त मोठ्या प्रमाणात. इकडे बस स्टँडचा रस्ता तुम्ही तिकडनं काढू शकता, त्यांची काहीतरी केस चालू आहे. बाहेर मुरबाड रोडला तुम्ही काली परस्पर निघू शकतात. बरोबर. पण शहापूर मधली मेन समस्या अशी गावठाणाच्या जागा आहेत त्या सगळ्या आधीच हडप केल्या गेलेल्या आहेत. ताई, आता तुम्ही जे सांगितलं ना, आपण तालुक्याच्या गावाबद्दल बोलतोय, या समस्या सगळ्या सुटणार आहेत. बरोबर. म्हणजे असं नाही का फार किचकट आहेत आणि होऊ शकत नाही, होऊ शकतात तसं. आताच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सोडायला हरकत काय? त्या केल्याच पाहिजेत, सोडवल्याच पाहिजेत. आणि माझं प्रामाणिक मत केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. पण आणि शहापूर तालुक्याचं बस स्टँड बघितलं, मागचं 5-6 वर्ष ते तुटलेलं आहे. आता बघा, बस त्या खिडक्या गळून पडल्यात. मला एक सांग, आता दोघं पण अनुभवी आहेत, दोघांचा विचार केला तर बरोबर, त्यांना बाकीचं शिकण्या बिकण्याची काही गरज नाहीये. प्रशासकीय अनुभव आहे, सगळा अनुभव आहे, समाजाचा अनुभव आहे, तालुक्याचा अनुभव आहे. मग त्यांना हे करणंच आहे आणि ते केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. सकाळी माझ्याकडे पांडुरंग बरोबर येऊन गेले. पांडुरंग बरोबर सांगितलं माझ्या मागण्या मान्य करा, तुमच्यासाठी विजन आहे आणि तुम्ही जर करणार तर तुम्हाला तुमच्या सोबत राहील. नारळ हातात दिला, बघा आता कोण हाय करतात का ते करतात, कोणी करा, पण मला माझ्या तालुक्याचं भलं झालेलं बघायचं. काय वाटतं का? बघ, म्हणजे आम्ही असं समजू माझ्या सोबत असतील तर आपण करून घेऊ शकतो. नाही, सपोज जर बरोरा साहेब सकाळी जर येऊन गेलेत, मग तुमचा सपोर्ट आता बरोरा साहेबांना मी सपोर्ट केला नाहीये. व्यवस्थितरित्या माझ्या मागण्या 37 मागण्यांचा त्यांनी अभ्यास करावा. ते मला येऊन भेटून गेले, माझ्याशी बोलून गेले. माझं म्हणणं होतं की त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोलावं. बरोबर. दोन्ही मी जे इच्छुक आता उमेदवार आहेत, खरं तर यांच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे आणि खूप अनुभव आहे. दोघांनाही मी एक तालुक्यातील एक साधा एक व्यक्ती म्हणून एक सांगेल की तुम्ही दोघंही असे काही लोक आहेत का ज्यांना तालुक्याबद्दल खूप जास्तीची माहिती आहे. अशा लोकांकडनं तुम्ही भेटून आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि जर कामाला सुरुवात केली तर तालुक्यामध्ये तुमच्यामध्ये खूप ताकद आहे बदल करण्याची आणि तुम्ही करू शकता. जसे बरोरा साहेब सकाळी ताईला भेटून गेले, तसे दरोडा साहेबांनी संध्याकाळी आपला ब्रॉडकास्ट पाहिल्यानंतर यायला हरकत नाही. आणि खरं तर ताईंकडून तरुणांना सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे जे नवीन राजकारणात येत आहेत त्यांना खूप शिकण्यासारखे आहे. असे विचार असले पाहिजेत. खरं तर पक्षाचा काही विषय नसतो, आपल्याला कुठल्या पक्षाचा सपोर्ट करायचा नाहीये, पण जो कुठलाही आमदार
जो उमेदवार चांगलं कार्य करेल इथे, म्हणजे आपल्या तालुक्यासाठी काहीतरी Obviously. विकास करेल, त्यांना आम्ही मतदान करू. तर असा ताईंचं म्हणणं आहे. म्हणून ताईंचं एक सर्वांना आव्हान आहे, प्रत्येकाचे हे विचार असले पाहिजेत खरं तर. बरोबर. नाही आणि असं होत ना, कारण की तरुण पिढी आता जी आपण बघतो वाहवत जाते, ती कुठेतरी थांबलं थांबलं पाहिजे पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तालुक्यासाठी विजन घेऊन चाला ना. बरं ताई, आता ठीक आहे, आता आपण चर्चा थांबत आलोय, आपण तालुक्याच्या बद्दल बोललो. आता अविनाश शिंगे जे उभे राहिले होते, हा, एक सगळ्या युवा पिढीमध्ये वाटत होता काय तर नेतृत्व बदल. चला, बऱ्याच वर्ष या दोघांनी सत्ता उपभोगली, दोघांनी कामही केली, दोघं कुठे कुठे अपयशी पण झाले. सगळ्यांना वाटत होतं बदल होईल. मग त्यांनी आयत्या वेळेवर जी माघार घेतली त्याच्याबद्दल म्हणजे तालुक्यामध्ये खूप संभ्रम झाला. लोकांच्या वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा झाल्या असतील, तुमच्याही कानावर वेगवेगळ्या चर्चा आल्या असतील. काय झालं एक्झॅक्ट? नाही, याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे, कारण की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. बरोबर. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण पण मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं नाही, exact? म्हणजे त्यांनी माघार घेतली. ऍक्च्युली त्यांनी आधी भरायला नव्हतं पाहिजे, कारण की आघाडी आहे. हा, आघाडीत बिघाडी अशा गोष्टींमुळे लवकर होणार. होते. हा. आता काही काँग्रेसचे पण काही बंडखोर आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, प्रत्येकाला वाटतं की आपण निवडून यावं. हम्म. पण आता जर त्यांच्या कल्याणच्या सीट वगैरे त्यांच्या दृष्टीने त्यांनी माघार घेतली. त्यांनी एक चांगलं निर्णय डोळ्यासमोर ठेवून केला. पण मला एक अविनाशला एक सांगावंच वाटेल की डायरेक्ट इकडे उडी घेण्याच्या तू वरती वरती चढत गेलास तर ते शिकवण जास्त चांगली राहील. अच्छा, बरोबर. कारण की अनुभवातून माणसाला शहाणपण येतं. बरोबर. आधी तू जिल्हा परिषद लढव, जिल्हा परिषदची काय कामं असतात तीच मोठ्या प्रमाणात इकडे असतात. म्हणजे अजून 5 वर्षात आणि तुझं उभरता तरुण आहे हो. आणि सुशिक्षित आहे, बरोबर. त्यामुळे त्याला त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे ना. आता हा विषय निघाला म्हणून मी एक सांगेल की तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे. म्हणजे आता मी माझं सांगत नाही, अनेक लोकांशी बोलत असतो, भेटत असतो, तर लोक बोलतात की आपला तिसरा पर्याय पाहिजे. मग का लोक कंटाळले? म्हणजे लोक बोलतात की मग मी आता आपण आता तुम्ही तालुक्याबद्दलच्या ज्या समस्या किंवा तालुक्यावर आपण चर्चा केली ना, त्या समस्यांकडे बघितलं जात नाही, त्या विजननी बघितलं जात नाही, म्हणून लोक कंटाळले. बरोबर. आणि माझं दोन्ही उमेदवारांना दोघांनाही सांगणं आहे, कोणी उमेदवार असो, म्हणजे भले रंजना उघडा असतील किंवा काय असतील, कोणी असो, तुमच्या आसपासची जी लॉबिंग आहे ना ती चुकीची. बरोबर. तुम्ही तुमच्या आसपासची जी लॉबिंग, तुमचे कान भरणं येते, हे टोटली बंद केलं पाहिजे. बरोबर. तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी आहात, त्यामुळे तुम्ही तालुक्याचे पालक आहात आणि तालुक्याचे वडील आहात, या दृष्टीने तुम्ही वागलं पाहिजे आणि सगळ्यांना तुम्ही बरोबर घेऊन चाललं पाहिजे. तरच तर ती व्यक्ती ऍज अ आमदार किंवा ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीने येईल. लोकांना कंटाळायला नाही असं वागू नका ना. बरोबर. गावामध्ये तर तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा, ह्यांच्या दोन्ही उमेदवार, आता समजा रंजनाताई तर पहिल्यांदा त्याच्यासाठी उभे राहतात विधानसभेला, दोघांबद्दल खूप उदासीनता आहे. ती ह्याच गोष्टींमुळे आहे ना. खूप उदासीनता आहे. म्हणजे काय होतं, आता समजा काही ठराविक लोक आसपास घोटाळत राहतात, ते तिसऱ्याला चक्रव्यूह भेदून आज जाऊन देत नाहीत. बरोबर. ही गोष्ट दोघांच्याही लक्षात द्यायला पाहिजे. एक तर सगळ्यात मोठा प्रश्न जो तालुक्याचा आहे ना, आता रस्ते, पाणी हा तर आहेच, या मूलभूत गरजांमध्ये येतो, परंतु ना जो युवा वर्ग आहे ना, ह्याच्या हातात रोजगार नाही. एक ताई, आणि मोठ्या प्रमाणात पोरं गोडाऊनला कामाला जातात, जी की ज्यावेळेस मी कॉलेज करत होतो त्यावेळेसची जी पिढी होती ती आसनगाव MIDC मध्ये जात होती, अगदी मोजका पगार होता, आणि बऱ्याचशा पिढीने जो आपलं काहीतरी करायचं वय असतं ना, त्या वयामध्ये तिथं काम केलं आणि मागे आले. बरोबर. सेम आताची पिढी 15-20 हजार, 20-25 हजाराच्या वरती पगारच नाही तिथे, 20,000 पकडा, गोडाऊन मध्ये जाते 2च महिने. हा, 2च महिने. आणि अजून एक ताई, खूप साऱ्या मुलांचा अपघात झाला याच्यामध्ये. बरोबर. जरी बसेस असतील तरी लोक पोरं गाड्या घेऊन जातात अपघात आणि झालेले. खूप तरुण पिढी निघून आता गेली. अपघात झाला, दुर्दैवाची गोष्ट आहे, होणारी गोष्ट आपण टाळू शकत नाही नाही. टाळू शकत. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तालुका जवळजवळ 90-95% सुशिक्षित आहे. हो, बरोबर. जास्तही, म्हणजे मी आपले एक अंदाज देते. तालुक्यातल्या अशी पोरं एकत्र आली, म्हणजे 10 मुलं 15 मुलं, आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, बरोबर. होऊ शकत नाही का? योजना सरकारकडनं मिळत नाही का? एकदम बरोबर मुद्दा मांडला त्यांनी. तुम्ही तुमचे 12 तास तिथे गोडाऊनला घालवता, 3-4 तास तुम्ही प्रवासात घालवता, ते 15-16 तास तुम्ही तुमच्या धंद्यात का नाही घालू शकत? बरोबर. नाही घालू शकत. बरोबर. इथं आपण माझा मीपणा सोडून मी माझा धंदा, वेळ आहे तर मी माझ्या धंद्यात झाडू मारीन, मी माझ्या धंद्यात माझी पोती उचलीन, माझा बोजा उचलेन, मी सगळं करीन, पण मी धंद्यात पण का करू शकत नाही?
खरं तर तालुक्यातील तरुणांना, ताईंना थोडक्यात सांगायचंय की आपणच आपला रोजगार निर्माण केला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याकडे ते स्किल पाहिजे, स्किल डेव्हलप केलं पाहिजे, नसेल जरी तरी काहीतरी हा. शिकता आलं पाहिजे, नवीन काहीतरी घेतलं पाहिजे, तेव्हा ते आपल्याला रोजगार मिळू शकतो आपण, नाही, काय असं होतं ताईंचं मग म्हणणं आपल्या आहे. लोकांची मानसिकता काय असते, कसं काय करायचं, होणार का, बरोबर. म्हणजे आधी निगेटिव्ह सुरू करतात. निगेटिव्ह करण्यापेक्षा तरुणांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि त्या पॉझिटिव्ह मी करू शकेन, मी करणार, बरोबर. हे का जमणार नाही, मला जमणार. जमणार. बरोबर. आता ना मम्मी, माझं जेव्हा ऍक्सिडेंट झालं, मला सुरुवातीला वाटलं मला चालता येईल का, मला आमचं येईल का, पण मी जसजशी पुढे गेली स्वतः मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर प्रदीप भोसले म्हणून मला KM ला जेव्हा मी शिफ्ट झाली तेव्हा डॉक्टर, तू जेवढी पॉझिटिव्ह राहशील, जेवढी हसती खेळती राहशील, तेवढी तू लवकर बरी होशील. बरोबर. तू रडशील, बरी होणार नाहीस. आणि तोच मी माझं आयुष्याचं ध्येय ठेवलं आणि देवाच्या कृपेने माझ्या तशा स्वभावातल्या बदलामुळे मी तिथे पण माझ्या आसपासचे 10-12 पेशंट बरे केले. डॉक्टर मला आवर्जून सांगायचे की अपर्णा जरा अमक्या अमक्या पेशंटकडे जाऊ नये. म्हणजे ताई, ठीक आहे, तुमच्यामधला पॉझिटिव्हनेस आम्ही सतत बघितलाय, तुमच्यामध्ये तो स्पार्क आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ओरा बोलतो ना, तसं तो तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे लोक येतील आणि रिलॅक्स होऊन तुमचं ऐकतात आणि बदल होतो. जी युवा पिढी आता ह्या 2 महिन्यामध्ये आपण विकास बघितले की 2-3 उमेदवार आहेत, त्यांच्या मागे फिरतात. दुर्दैव आहे. तर यांच्यामध्ये तर त्यांचं तरी भवितव्य घडू शकतील का? याच्या आधी तुम्हाला आरोग्य सेवा मिळत नव्हत्या, शिक्षण सेवा मिळत नव्हत्या, सगळं मिळत होत ना. तुम्ही पंगू का होता कोणाच्या आधारावर? बरोबर. बरोबर. तुमच्यात हिंमत आहे ना, करायला शिका ना. तुमच्यात एवढी ताकद आहे की तुम्ही फिनिक्स पक्षी जसा राखेतनं उडू शकतो, त्या राखेतनं उडण्याची ताकद आपल्या तरुण पिढीत आहे तालुक्यातल्या. आणि त्या राखेतनं उडण्याची ताकद ज्याच्या पंखात असते ना, तो कोणाच्या आधारावर जगत नाही. हा, ठीक आहे, एक एक्सपिरेशन किंवा मला कोणतरी हे पाहिजे म्हणून ठीक आहे, एक आदर्श व्यक्ती म्हणून, पण तुम्ही पंगू नका ना त्या गोष्टींकरता. बरोबर. बरोबर. ताई, आता तालुक्यामध्ये जो रोजगाराचा प्रश्न आहे, आता युवकांचाच विषय आहे, तर रोजगाराच्या प्रश्नासाठी काय काय करू शकतात ही लोक? पहिल्यांदा आपले आडगाव, वासिन, आसनगाव या ज्या 3 ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथं सगळ्यांनी धडक मारली पाहिजे, लोकप्रतिनिधींनी आणि त्याच्या बरोबर अनेकांनी. आणि तिथे कंपल्सरी प्रत्येक कंपनीवाल्याला त्याची ती लिस्ट दाखवली पाहिजे की इथे स्थानिक किती आहेत. 70% आमच्या लोक इथे आले पाहिजेत. काम करताना आपल्या लोकांनी केलं पाहिजे की मी तालुक्याचे म्हणून मी दादागिरी करेन असं काही नाही. तुला गरज आहे ना, तू तिथे काम केलं पाहिजे. शिकता शिकता तिथून काही घेतलं पाहिजे. स्वतःची कंपनी, असे मी चिकार मुलं पाहिजेत की तिथे शिकल्यानंतर स्वतःच्या कंपन्या टाकल्यात. बरोबर. असे माझ्या देखत माझे मानलेले वगैरे आता मसाला दरबार हॉटेलचा 2-3 ते मालक आहेत ते, परत असे कितीतरी पोरं आहेत की तिथे शिकता शिकता स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. असं तुम्ही आम्ही काय करू शकत नाही. भांडवल काय, तुम्हाला सरकारी योजना आहेत सुशिक्षित बेरोजगारांसाठी. मग आतापर्यंत दोन्ही लोकही आमदार राहिलेले, यांनी आतापर्यंत ह्या गोष्टी केल्या नाहीत. डॅशिंगपणा ठेवावाच लागेल आणि मी जो कोणी निवडून येणार त्याला पहिल्यांदा घेऊन मी जिंदालमध्ये जाणार. त्यावेळेस तुम्ही सोबत पाहिजेत की जे करून आमच्या पोरांना का घेतलं जात नाही. बरोबर. मी तिथे रस्त्यावर बसून पोचणार. बरोबर. मी रस्त्यावर बसून आमच्या पोरांना घ्या. आमच्या पोरांना जर तुम्ही जर कंपन्यांना घेणार नसाल तर इथं तुम्हाला धंदे करायचा अधिकार नाही. ताई, जर एवढं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्री आहे, जर त्यांनी जर ठरवलं इथं रोजगार द्यायला, तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मग जर हे होत नाही तर असं वाटत नाही का जे तालुक्याचं नेतृत्व असतं त्यांचं आणि या इंडस्ट्रीज लोकांचं काही लागेबांधे असेल ना, असावं, मला काही घेणं नाही, पण तरी पण त्याच्यातून पण त्यांनी तालुक्यातल्या पोरांसाठी केलंच पाहिजे. कारण कधीच कुठला तालुका प्रतिनिधी यांच्याशी एवढ्या म्हणजे ठोकपणे असा भांडताना कधी नाही, केलंच पाहिजे आणि करून घेतलंच पाहिजे. मी आता कोणी निवडून येऊ, मी त्यांना पहिल्यांदा माझी विनंती राहील की त्यांनी हे रोजगार निर्मितीसाठी मुलांसाठी ही खटपट केलीच पाहिजे. बरोबर. आता मी आता ते आरमाईट पर्यंत भ्रष्टाचार काढते, माझ्याकडे सगळी भ्रष्टाचारी प्रकरण येतात. आता मी मुंबईचं प्रकरण काढलं, हजारो एकर जमीन घोटाळा झालाय. मी खर्डी MIDC काढली, हजारो एकर, खूप चांगली लोक त्याच्या अडकली. बरोबर. या घोटाळ्यांमध्ये स्थानिक प्रतिनिधी काहीच नाही करत का? स्थानिक प्रतिनिधी मधले असतील तर सहभागी असू शकतात ना. मी असं ऐकलं होतं की जो आपला हा रोड आहे, जो शहापूर मुरबाड रोड आहे, त्याच्याबद्दल अनेक आंदोलनं झाली, आम्ही सुद्धा केली, तुम्ही सुद्धा केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिनिधींचा सहभाग होता असं कुठेतरी आढळून आलं. नाही, ते त्यांच्याकडे असं माहित नाही, पण तिथे एक मोठा प्रॉब्लेम मला वाटतं जागा हस्तांतरणाचा होता.
पण त्या व्यतिरिक्त जी जागा ताब्यात होती त्याच्यावर करायचं होतं त्यांनी रोड. बाकीचं बरं. तुम्ही नंतर करू शकत होतात. बरोबर जागा बरोबर असेल तरी ताई जागा. आता काय झालं माहिती का, तालुक्यातला जो मेन मार्ग आहे, एक शहापूर मुरबाड आणि एक शहापूर सरळगाव मुरबाड असे 2 रस्ते आहेत, बरोबर. दोन्ही रस्त्याने येताना सापगाव पासूनचा जो रस्ता आहे किंवा एक पुढे नडगाव किंवा त्याच्याही पुढचे काही टप्पे त्यांनी ठेवलेत बरोबर. खरं, हेच रस्ते बनले नाही. मग हा फार मोठा प्रश्न नाही का जे नाहीच आहे. सोडू शकले नसते. नाहीच छोटा प्रश्न आहे तो. मग आधीचे खासदार किंवा आताचे खासदार आणि आधीचे आमदार किंवा आता निवडून येणारे यांनी अगोदरच सोडवायला पाहिजे होता हा. सोडवायलाच पाहिजे. हा आणि या रस्ते आणि तो म्हणजे मेन स्पॉट आहे की तिथून ते दोन्ही रस्ते एकत्र जुळल्यानंतर एकमेव पर्याय तिथून येण्याचा. बरोबर. सोडवलंच पाहिजे, आणि केलंच उन्हासारखं पाहिजे. आहे ना ते एकदम. बरं, या रस्त्याचा प्रश्नाचा आताच्या निवडणुकीत किती फरक आता पडेल? ते लोकांनी ठरवायचंय. नाही, तुम्हाला काय वाटतं किती फरक पडेल? पडायला पाहिजे फरक. लोकांनी ठरवायचंय की आता तो तुमच्या एरियाकडचा रस्ता आहे, तू नडगावला राहतोस, हो, तुमच्या लोकांनी ठरवायचंय कोणाच्या पाठीशी राहायचं काय. कारण आता आपण बघितलं या रस्त्याचा फरक आधीच्या इलेक्शन, लोकशाहीच्या इलेक्शन मध्ये आपण आता बघितला, आता तुला एक मजा लोकांनी आहे. बदल केला. तसा बदल आता या विधानसभेच्या आता इलेक्शनवर इकडे बघायला मजा भेटेल का? समृद्धी महामार्ग गेला, हो हजारो लोकांच्या जमिनी त्याच्यात गेल्या. हो आम्ही सगळे भांडलो, माझं तर काही गेलं नाही वैयक्तिक, तरी पण आम्ही भांडलो, लोकांना 5% रक्कम मिळाली. हम्म. ठीक आहे. समृद्धी महामार्गामध्ये झाडांची तोड झाली. हम्म. त्या त्या वृक्षतोडीमुळे आपल्या तालुक्यातलं तापमान पूर्ण बदलले. हो आज 43-45 डिग्री तापमान जाते. हम्म. मग मी एक दिवशी आता मध्येच 4-5 महिन्यापूर्वी फॉरेस्टला गेले होते, तेव्हा मी त्यांना विचारलं की समृद्धी महामार्गाची झाडांची तोडणी झाली, तोड झाली. ती झाडं कशी लावणार. तर म्हणे ते झालं लावलं. म्हणलं कुठे लावलं. तर म्हणे औरंगाबादला, संभाजीनगरला. तर म्हटलं कसं काय. तर म्हणे तिकडे प्लॉट मिळाला ना. बरोबर. म्हटलं तिकडे प्लॉट मिळाला, ठीक आहे साहेब, इकडे झाडं तुटलीत, मग संभाजीनगर वरनं हवा इकडे येणार आहे का. ते खूप मोठा प्रश्न आहे. संभाजीनगर वरनं बरोबर. हवा इकडे येणार का. मी आणि माझा चुलत भाऊ होता निखिल, ऍडव्होकेट निखिल, आम्ही दोघं हसायला लागलो. अरे तुम्ही जर आमच्याकडची जंगल संपत्ती तोडली बरोबर. ना, तर तुम्ही आमच्याकडेच लावणं गरजेचं आहे. बरोबर आता मग या कारणाकडे तुम्ही आमच्या इको सेन्सिटिव्ह झोन लावता, बरोबर या कारणाने तुम्ही आमच्या 35 सेक्शन लावता, जिथं गवत पण उगवत नाही तिथं तुम्ही महाराष्ट्र वन लावून ठेवता. बरोबर बरोबर. अगदी या ज्या बरोबर. गोष्टी आहेत ना, कुठेतरी थांबल्या पाहिजे. हम्म. तुम्ही सगळ्या दृष्टीने ग्रीन झोन लावलाय. हम्म. मग तालुका एवढे महामार्ग नाही, एवढे जाऊन तालुक्याची डेव्हलपमेंट काय. काहीच नाही. याच्यासाठी लोकांनी भांडलं पाहिजे. म्हणजे ताईंचं म्हणणं बरोबर आहे की डेव्हलपमेंट झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण डेव्हलपमेंट त्याचा होताना फायदा या पण गोष्टी झाला पण झाल्या पाहिजेत. तसं अगदी बरोबर. म्हणजे पर्यावरणाचा खूप त्रास करून टाकला हम्म. आपण. आता तुम्ही साधी गोष्ट घे, तुमचा समृद्धी मार्ग सरळ चालला होता कांभाराच्या मागणं, हम्म. हो, त्या कर्माच्या जवळ जमिनी करता, त्या मोठ्या मोठ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या वगैरे जमिनी आहेत, असा गोल फिरून मग तिकडनं काढलाय तो. काय बरोबर. संबंध. बरोबर. हो हा हो, तो कासगावकडनं हा तसा तसा फिरवला. काजो करतो. खरं तर 7-8 किलोमीटर एक्स्ट्रा फेरा झाला तो. हो तो सरळ इकडनं चालला होता. बरोबर. आधीचा सर्व इकडनं होता कांबारा गावाच्या मागणं, हम्म. तो तिकडनं काढलाय. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रशासनात बसलेल्या ओरबाडणाऱ्या धेंडांच्या तुम्ही त्यांच्या लक्षात जमिनीत. घेता गरजा. बरोबर. मग सामान्य लोकांच्या गरजा का लक्षात येत नाही तुमच्या. बरोबर आहे. आता उजवा कालवा झालाय, डावा कालवा वर्ष, म्हणजे माझे वडील असताना ते धरण स्वप्न होतं की सिंचनासाठी 35% पिण्यासाठी आणि 70% सिंचन. आता 70% मुंबई पाणी पिते आणि 35% सिंचन. त्याच्यातलं पण आता तुम्ही डावा कालवा अजून झाला नाही तुमचा. हम्म. हम्म. ताई, आता तुमचं गाव हे भातसा धरणाला लागूनच आहे. दादांनी तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी काय केलं हे मी वेगळ्या लोकांना किंवा तुम्हालाही सांगायची गरज नाही. त्या धरणाला दादांचं नाव देण्यात यावं असं नाही वाटत का? हो, खूप वर्षापासूनची मागणी आहे लोकांची. खरं तर ते धरणाचं असं आहे की इंग्रजांच्या काळात तिथे सर्वे झाला होता ओके. पण भूकंपप्रवण क्षेत्र असल्यामुळे त्यांनी ते टाळलं होतं. काम चालू करत असताना दादांनी आणि माझ्या आजोबांनी आमच्याच फॅमिलीच्या, म्हणजे त्यावेळेस पूर्वीच्या सावकारी पाटील जहागीरदारी म्हणजे वतनदारी होते, बरोबर. शिवाजी महाराजांकडे मिळाली. जवळजवळ 400-500 एकरच्या वरती जागा धरणाला दिली बरोबर. आणि ते धरण इथं व्हावं म्हणून प्रयत्न केले. प्रयत्न केले. उजवा कालवा असेल, बिरवाडी लिफ्ट इरिगेशन असेल, डावा कालवा असेल, या सगळ्यांचं प्रस्तावित त्यांनी विजन डोक्यात ठेवलं. बरोबर. त्या दृष्टीने नंतर तिथे खाली वृंदावन गार्डनच्या धर्तीवर, म्हणजे बँगलोरचं वृंदावन गार्डनच्या धर्तीवर तिथे पर्यटनाच्या दृष्टीने पण अच्छा. डेव्हलप व्हावं हे पण विजन ठेवलं होतं. हा आणि त्या दृष्टीने ते त्यांचं दुर्दैवाने ते खूप लवकर गेले, त्यामुळे ते राहिलं. आता दुर्दैवाचं की ते प्रकल्पग्रस्तही अजून पुनर्वसित नाहीत. हम्म. हम्म. त्यांच्याही मुलांच्या एज बार झाले, त्यांच्या नोकऱ्या नाहीत. बरोबर. आता चोंडासाठी जे जमीन घेतलेले आहेत ते प्रकल्पग्रस्त तसेच अजून बरोबर. बांधतायत. म्हणजे असे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन लगेच कुठेतरी तातडीने केलं गेलं पाहिजे. बरोबर. ह्या ज्या समस्या भेडसावतात ते, मग वर्षानुवर्ष सगळ्या समाजाची मागणी आहे की दादांचं नाव धरणाला देण्यात यावं. बरोबर. तर आता ते कुणबी समाज संघाने केलेलं आहे
आणि खूप जण आता मागणी करतात. म्हणून मी माझ्या याच्यामध्ये पण ती मागणी घेतलेली की दादांचं नाव जणाला द्यावं, विठ्ठल बरोबर. सागर म्हणून करावं. बरोबर. आणि ते करत असताना कॉलनीची जी जागा आहे 183 एकर, तिचा वापर गव्हर्नमेंटचे कॉलेज येण्यासाठी व्हावा. अगदी बरोबर. कारण की आता फक्त आपल्या तालुक्यात एक ITIचं कॉलेज आहे हो हो. आणि त्याच्यामध्ये पण आदिवासींसाठी आहे. 100 बरोबर. आदिवासी मुलं तेव्हा एक इतर समाजाचा मुलगा. मग काय उपयोग त्याचा? नाही, मग बरोबर. आपल्या मुलांना उत्सुक बाहेरच जायला लागते. बाहेर हो, जायला हो. लागते, अंबरनाथला जावं लागतं, ठाण्याला जावं ठाण्याला लागतं, जावं idea मुलुंडला जावं मिळत लागतं. माहिती नाही. म्हणजे साध्या जुन्या गोष्टी आहेत. मग तुम्ही फक्त आता बादशाहनगरला एकलव्य स्कूल झालं 19 एकर मध्ये बरं. आदिवासी मुलांसाठी. आम्हाला आनंद आहे, आमचे आदिवासी मुलं शिकतात, त्यामुळे तालुका डेव्हलप होते. पण बरोबर. तुम्ही इतर समाजाच्या मुलांसाठी काहीतरी केलं खूप गेलं बरोबर. पाहिजे. मग त्या दृष्टीने तुम्ही बादशाचं तो शैक्षणिक नगरी करून टाका ना बादशाहनगर. 183 एकरवर इंजिनिअरिंग, मेडिकल, इतर कॉलेजेस आले तर त्याचा फायदा तालुक्यालाच होणार आहे ना. बरोबर. तुम्ही बिगर आदिवासी आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हो. घेतला. म्हणजे मला खरं तर प्रश्न वेगळा विचारायचा होता ताईसोबत. म्हणजे की ताई, बरेचसे आंदोलन येतात, सुरुवात तुमच्यापासून करतात, तुम्ही त्याच्यामध्ये खूप हिरिरीने आणि नंतर असता, आम्हाला टाळतात. नंतर तुम्ही मागे पडता की तुम्हाला टाळला जातो. काय होतं माहिती का? मी तुला काय वाटलं की जास्त अभ्यासपूर्ण बोलणारे, जास्त बोलणारे, माझ्यासारखी अति बोलणारे, हा. ते काळाच्या पडद्यात त्यांना बाजूला ठेवलं जातं. कारण की मोठे हो ना, हे अच्छा. तंगडी खेचण्याची पद्धती ती कुठेतरी बंद झाली पाहिजे. हा. ज्याला खरंच प्रामाणिकतेमुळे त्याला तुम्ही पुढाकार द्या. आणि दुर्दैव आहे समाजाचं आपल्या हम्म. की जिथे खरंच वैचारिकता आहे त्यांना मागे खेचलं जात आहे बरोबर. आणि नको तेच पुढं ओढलं ही जातं. सेम गोष्ट आमच्यासोबत सुद्धा आणि घडलेली आहे. मला काही हौस नाही, मला काही हौस नाही बरोबर की आहे. मोठं झालं पाहिजे. हो. मला जे करायचं ते मी करणारच आहे. करते. अगदी माझ्या शेवटचा श्वास येईपर्यंत मी तर बोलले की देवाने मला काम करता बरोबर. करता उचलून घ्यावी. म्हणजे एक सांगण्याचं, जसे माझे दादा बोलायचे की जगावं वाघासारखं, मरावं वाघासारखं. बरोबर. मी पण सांगे की मला पण काम करता करताच मरण यावं. पण मी जे काही करीन ते 100 लोकांच्या, हजारो लोकांच्या आठवणीत राहावं असं तर करून बरोबर. नक्कीच जायची इच्छा आहे. बरोबर. म्हणजे ते लोकांचं दुर्दैव की आम्हाला मागे ढकलले जाते, स्वतः पुढे जातात. ते समाजाचं दुर्दैव. नाही नाही, तुम्ही हे बरोबर सांगितलं. बिगर आदिवासीचा मुद्दा आता कुठपर्यंत आलाय? कोर्टात आहे. पण त्या बिगर आदिवासी मुद्द्याचं असं आहे की आपल्याला आपण श्री आणि ऍडव्होकेट श्री आणि हे आपले काउन्सिलिंगचं म्हणजे जे असतं ते त्यांची फी पण खूप जबरदस्त आहे. ओके. आणि आपले नेहमीचे वकील, मग ते एवढं मोठं जी त्यांची फी द्यायची असते दरवेळेस कुठून आणायची. मग तो एक प्रश्न पडतो. आणि तो प्रश्न पडत असताना समाजातल्या तरुणांनी आणि लोकांनीच लक्षात घेतलं, बघा हे जे भांडण चाललंय किंवा हे जे लढाई चालली ही आपल्याकरता चालली आहे, आपल्या पुढच्या अस्तित्वाकरता चालली. त्याच्यासाठी आपल्या खालीचा वाटा देऊन आपण हातभार लावलाच पाहिजे. बरोबर. प्रत्येक वेळेस आम्ही जर लोकांच्या जीवावर कमवत असू तर आम्ही प्रत्येक वेळेस खिशात हात घालून बरोबर. काढले, आमच्याच जवळ रिकामा झाल्यावर आम्ही काय काढणार? बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत ते समाजाने, तुम्ही इथे तिथे जेव्हा नोकऱ्यांना लागायचं असेल तेव्हा पैसे भरताना हो. बँकेमध्ये इकडे तिकडे, बरोबर. तिथे तर काय तुम्हाला PF पण नसतो. मग सरकारी नोकऱ्यांसाठी वगैरे जर तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्ही बांधताना सढळ हाताने मदत केली पाहिजे ना. कोर्ट पुढच्या पिढीचा फार तोटा होणार आहे. खूप तोटा होणार आहे. म्हणजे खूप. आतापर्यंतचा आता जर पण या पिढी पिढीचा सुधारली तोटा नाही, झाला. आता जर हे विजन काही घेतलं नाही पुढच्या पिढीने, वाहवतच जात राहिले तर पिढीचं खूप मोठं नुकसान आहे. बरोबर. आपण आता शेवटच्या टप्प्यावर येऊयात की आता आपल्या तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक चालू आहे, बरोबर? तर मग तुम्ही पूर्ण जनतेला किंवा महिलांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय संदेश द्याल? संदेश माझा असाच राहील की डोळे उघडे ठेवा. जे खरंच चांगलं आहे भपक्यावर जाऊ नका कोणी. आणि स्वतःच्या राज्याच्या दृष्टीने, स्वतःच्या विभागाच्या दृष्टीने, बरोबर. स्वतःच्या कुटुंबाच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते करून निर्णय घ्या. उगाच भरात वाहत जाऊन आपला निर्णय नंतर चुकला याची चुकायची वेळ आली नाही पाहिजे हे बघून तुम्ही निर्णय घ्या. आणि लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलाय बरोबर. त्या अधिकाराचा कृपया चांगल्या पद्धतीने वापर करा आणि सगळ्यांनी मतदान करा. मतदान करणं आणि सगळ्यांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे, तुमच्या लोकशाहीची गरज आहे आणि तुमच्या महाराष्ट्राची, देशाची गरज आहे. आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. पुढे जाऊन मग तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी भांडता येतं. एवढंच मी सांगेन. बरोबर. धन्यवाद ताई. आपण बघितलं की आपल्या सोबत अपर्णाताई खाडे होत्या, म्हणजे सर्वांची लाडकी अपूताई. आणि ताईंनी खूप सारे मुद्दे मांडले, खूप साऱ्या त्यांच्या मागण्या मागितल्या. म्हणजे समाजासाठी मागितल्या. आणि समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या अगदी त्यांनी बिनढोकपणे या ठिकाणी मागितल्या आहेत. आणि आता जे काही लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत
त्यांच्याकडे आम्हालाही हेच सांगणं असेल की ताईंच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे जर थोडंफार लक्ष दिलं तर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. आजचा हा ब्रॉडकास्ट माझ्यासोबत विकास आहे. खरं तर याची सुरुवात विकास आणि प्रथमेश पाटोळे या दोघांनी केली आणि आता यापुढे मीही याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. खरं तर खूप दिवसांपासून चाललं होतं की देऊ, पण कधीतरी आमचा वेळ एकत्र येत नव्हता आणि आज गंमत अशी की आम्ही एकत्र आलोच, पण आज असं व्यक्तिमत्व भेटलं की यांच्यासोबत चर्चा करताना खूप काही आम्ही देखील शिकून गेलो बरोबर. आणि बऱ्याचशा गोष्टी नवीन तुम्हाला देखील ऐकायला भेटल्या असेल. आता आपण या नोटवर थांबूयात. शेवटी आजच्या सगळ्या चर्चेचा समारोप विकास करेल. खरं तर आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक या तालुक्यातील समस्या असो, या महाराष्ट्रातील समस्या असो, देशातील समस्या असो, ते आपण मांडत असतो आणि अनेक अशा व्यक्तींसोबत चर्चा करत असतो की ते सामाजिक हितासाठी चर्चा करत असतात, समाजाच्या हितासाठी प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींसोबत आपण चर्चा करत असतो आणि आज आपण अपर्णाताई खाडे यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. जसं अजित सरांनी सांगितलं की तुम्हाला निर्णय कसा घेता येईल किंवा एक राजकारणात तरुणांनी कसं यावं, रोजगार कसा निर्माण करावा किंवा आपण तालुक्यासाठी मागण्या कशा मागाव्यात, आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतोय त्यांच्याकडून आपण काम कसं करून घ्यावं, अशा अनेक गोष्टी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आणि ताईंच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या आज. तर आम्ही इथेच थांबतो आणि निरोप घेतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.